ज्योतिषशास्त्र आणि गणित हे एकच आहे. तर खरा ज्योतिष कसा ओळखायचा, म्हणजे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. गौरव म्हणे एक ग्रह तू कमीत कमी 3 तास एक्सप्लेन करता आला पाहिजे तुला. मनो शारीरिक आजार, सायकोसोमॅटिक डिसिजेस, स्किझोफ्रेनिया, पॅरानोइया, फोबिया, इन्झोमनिया हे चंद्र बिघडल्याचे ताबडतोब दिसून येईल. टेररिझमसाठी पिस्तूल वापरलं जाणार आहे बंदूक, का ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस साठी वापरलं जाणार आहे. एन्काउंटर होतो आणि इथे मर्डर होतो. शुक्र सेक्सचा कारक आहे. मग त्याचं तेच बघणं का शुक्र बिघडला असेल तर ही व्यक्ती व्यभिचारीच आहे, जरुरी नाही. आजार होतच, निदान न होणारे आजार म्हणजे राहूच्या अंडर येतात. केतू देहाची पीडा देतो, राहू बौद्धिक चकवा देतो. मी त्यांना सांगितलेलं उजव्या मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत, सांभाळून राहा. ब्रेन स्ट्रोक आला, फिट आली आणि कारण ठरलं इन्शुलिन शूट झालं. चांगलं पॅकेज मिळालं, 2.5-3 लाख रुपये महिना पॅकेज मिळून क्रूजवरती शेफ झाली ती मुलगी. केस तर अशी होती की लग्न झाल्यावरती त्या मुलावरती बायकोने केस टाकली. वैवाहिक जीवन कसं असेल हे निश्चित सांगू शकतो. ब्लॅक मॅजिक केलेलं असतं, करणे केलेले असते आणि असा त्यांना संशय असतो. तर ते ज्योतिषशास्त्रातून आपल्याला दिसतं. छान. आज एखाद्यावर खरोखर मारण प्रयोग करायचा असेल ना तर किमान 5-7 लाख रुपये पाहिजेत त्यासाठी. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आजचा हा पॉडकास्ट खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण आजच्या पॉडकास्टवर आपल्याकडे ठाण्यावरून गौरव वैद्य सर आले. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, ज्योतिषशास्त्राविषयी आम्ही बरेच पॉडकास्ट केले, पण तरीही काही प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळालेली नाही आणि ती आम्हाला तुमच्याकडनं पाहिजेत. म्हणून आजचा हा पॉडकास्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आजचा हा पॉडकास्ट आपण ज्योतिषशास्त्रावर डेडिकेटेड करूयात, जेणेकरून आम्हाला इत्थंभूत माहिती मिळते. आणि बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये या शास्त्राला घेऊन खूप सारे प्रश्न असतात किंवा मिस्ट असतात की बाबा हे असं का, किंवा बऱ्याच लोकांना विश्वास नसतो. तर एक सायंटिफिक पद्धतीने हा पॉडकास्ट होईल आणि सगळ्यांची प्रश्नांची उत्तरे तुमच्या वतीने आम्हाला मिळतील अशी मी आशा ठेवतो. नक्कीच. सर, कसे आहात तुम्ही? खूप छान. आणि मी तुमचा आभारी आहे. तुमच्या या कटिंग पे मीटिंग ह्या तुम्ही युट्यूब चॅनलवर मला बोलावलं आणि हे माझं भाग्य समजतो मी की शास्त्राविषयी मला बोलायला मिळते. थँक्यू तर सर. मी कोण बोलणारा, परमेश्वरच बोलवून घेईल, कारण शास्त्र भगवान शिवाचं आहे. येस, तर त्याच्या इच्छेने आपण बसलोय, मी एक निमित्त मात्र आहे. नक्की नक्की. तर सर, आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्र खूप प्राचीन आहे, तर एक्झॅक्टली याचा उगम कसा झाला? ज्योतिषशास्त्र हे भगवान शिवाची निर्मिती आहे. बरोबर. कारण की कसं होतं की वेद निर्माण झाले, वेदांनी त्याच्यात सगळं सांगून ठेवलं की मनुष्याचं आचरण कसं असावं, काय काय असणार आहे पुढे. पण मनुष्याच्या आयुष्यात काय होऊ शकतं, पर्टिक्युलर एखाद्या जीवाच्या त्या जन्मामध्ये पर्टिक्युलर त्याच्या आयुष्याचे काय फेजेस असतील कालानुरूप, ते कालखंड मापन हे वेदांना कळलं नाही. अच्छा. त्यामुळे वेदांचं तृतीय नेत्र म्हणून भगवान शिवाच्या तृतीय नेत्रातनं हे दिव्य ज्योती निर्माण झाली. तर तेच ज्योतिषशास्त्र आहे, हे माझ्या अल्पमतीनुसार मला कळलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की मी सुद्धा एक स्टुडंटच आहे. पण तर त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं आपण उगम काढायला गेलो तर हे भगवान शिवाशी डायरेक्ट नाळ जोडलेली बरी. आपण कोण त्याचं मोजमाप घेणार आहे? बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट की ज्योतिषशास्त्राचा एक त्याच्यातला अर्थ जो आहे तो आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतो. अध्याय 2 श्लोक 22. बरोबर. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि तथा शरीराणि यथा यजीर्णा न्यन्याति संयाति नवानि देही. म्हणजे वासांसी जीर्णानि यथा विहाय, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की जेव्हा घरटं जुनं होतं, पक्षी घरटं बदलतात, घरटं जुनं झाल्यावर. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि, घर जुनं झालं की माणसं घर बदलतात. तसं आत्मा जर आपल्याला नवीन जन्म घ्यायचा असेल तर त्याला हा देह बदलावा लागतो. जेव्हा हा देह जुना होतो तेव्हा आत्मा शरीर बदलतो. आणि ह्याच्यातच ह्या शास्त्राचं मूळ दडलेलं आहे की कैक जन्मांच्या कर्माचं प्रकटीकरण म्हणजे या जन्माची आपली ही पत्रिका असते, जन्मकुंडली, जन्मपत्रिका. हा या जन्माचा रेलेव्हन्स जो आहे. आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं का झालं, एखाद्याच्या आयुष्यात खूप संकट असतात आणि तो देवाला प्रश्न विचारतो की देवा हे असं माझ्याच बाबतीत का घडलं. तेव्हा परमेश्वर फक्त हसत असतो की कर्म तूच केलेली आहेस, आत्मा तुझाच होता. कैक जन्मांच्या कर्माच्या प्रकटीकरणानुसार ह्या जन्मात ते डेबिट आणि क्रेडिट म्हणून तूच अनुभवतो आहेस. बरोबर आहे, बाकी काही नाही. काही नाही. त्यामुळे हाच प्रकार आहे. आणि अजून आपल्याला ह्याच्यातनं उलगडत जाईल हा विषय जसा तसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन निश्चितपणे. नक्कीच. सर, आपण बघतो की
लोक म्हणतात की अरे सायन्स एवढं पुढे गेलंय तरी तुम्ही पत्रिकांवरच अजून तुमचा आयुष्याचं हे बघतायत, भविष्य बघतायत. बरोबर. आपण चंद्रावर गेलो, इथं गेलो, तिथं गेलो. तर सायन्स आणि ज्योतिषशास्त्र याचा काही संबंध आहे का? निश्चित. अतिशय म्हणजे तात्विक प्रश्न आहे हा. आणि ज्योतिष हे एक विज्ञान आहे, हम्म. आणि जिथे विज्ञान आहे तिथे गणित आहे. अच्छा. विज्ञान हे गणिताने सिद्ध होतं ना. अगदी अगदी. कुठलंही मोजमाप करायचं असेल हम्म. तर ते जर ते मोजमाप गणिताने सिद्ध झालं तर त्याला तंत्र. विज्ञानाची चौकट बसते. अगदी अगदी. मग ज्योतिष हे पहिले गणित आहे. ओके. ज्योतिर्गणित, हा. ज्योतिष गणित. हा. आणि मग त्या गणिताचा कालखंड मापनासाठी वापर करून त्याचा फलादेश द्यायचा असतो. ओके. आता ते जे गणित आहे हम्म. ते शास्त्रच आहे. हम्म. बरोबर आहे. खरंय. म्हणून ज्योतिष हे गणितीय बांधणीतलं शास्त्र आहे. ओके. पण नुसतं गणितात अडकून न राहता, गणित तर आलंच पाहिजे त्याचं, पण त्या गणिताच्या माध्यमातून फलादेश जो द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पब्लिकला हे सांगायचं, लोकांना हे सांगायचं की हे शास्त्र कसं वैज्ञानिक सिद्धतेवर आधारित आहे. हम्म. की आपल्याला जर म्हणायचंय की मी कर्मवादी आहे, हम्म. एखादा माणूस म्हणतो खरं सांगू का, माझा याच्यावर काही विश्वास नाही, मी कर्मवादाचा कारक आहे, आपण आपलं कर्म छान ठेवावं, सगळं छान होतं. हम्म. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली. कर्मवादी असलंच पाहिजे. हम्म. आणि ज्योतिषशास्त्र हे कर्मवादीच आहे. हे बांडगुळ किंवा पॅरासाइट्स बनवत नाही माणसाला, नाही. उलट पॉझिटिव्ह बनवतं. ते कसं ते पुढे कळून येईल. हो. तर आता जर ठरवलं की तू तुझ्या कर्माने चैत्र पाडवा हम्म. हा जुलै महिन्यात साजरा करून दाखव. हम्म. मुळात चैत्र पाडवा हा चैत्र पुनवेला साजरा का होतो, ते चित्रा नक्षत्रात पौर्णिमा होते ना. बरोबर. हम्म. आषाढ पौर्णिमा ही पूर्वाषाढा नक्षत्रात झाली म्हणून ती गुरु पौर्णिमा आहे. हम्म. मग ती जुलै महिन्यात होते. खरंय खरंय खरंय. आपल्या कुठल्या तरी संकल्पाने किंवा आपण कर्मवादी असल्याने चित्रा नक्षत्रातला तो पौर्णिमेचा योग आपण बदलू शकतोय का? हम्म. नाही बदलू नाही. शकत. म्हणजे चंद्र आणि रवी हे समोरासमोर आले तर पौर्णिमा होते, तर ऍक्च्युली तेव्हा चित्रा नक्षत्रात ती पौर्णिमा झालेली आहे म्हणून तो चैत्र पाडवा आहे. हो. अच्छा. विशाखा नक्षत्रात पौर्णिमा झाली म्हणून ती वैशाख पौर्णिमा आहे. बरोबर. मग आपण तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. मंगळ आज ज्या नक्षत्रात आहे, हा. ज्या डिग्रीवरती आहे, कालांतराने तो मंगळ 1.5 महिना एका राशीत राहतो. ह्यानुसार तो पुढच्या वर्षी अमुक अमुक तारखेला अमुक अमुक त्या जागी असणारच आहे. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. तुम्ही कर्मवादी असा नाही तर नका असू. खरंय. पण त्याची गती तुम्ही बदलू शकणार आहात का? नाही. म्हणजे ती गती कोणीतरी निश्चित केलेली आहे. त्याला तुम्ही नेचर म्हणा, युनिव्हर्स म्हणा, परमेश्वर म्हणा, युनिव्हर्सल एनर्जी म्हणा, रेकी म्हणा, अजून काही म्हणा, आदिशक्ती म्हणा, पण त्या शक्तीला आकार नाही. ती शक्ती निराकार आहे. आपण ज्या आकारात तिला प्रार्थना करू किंवा त्याचं आपण हे करू त्या आकारात ती आपल्या समोर येईल. म्हणजे ती शक्ती हे चालवते. अगदी अगदी. म्हणून मला म्हणायचंय की ज्योतिषशास्त्र आणि गणित हे एकच आहे. बरोबर बरोबर. सर तुम्ही म्हटले की आता ज्योतिषशास्त्र आणि गणित हे एकच आहे आणि हे दोघं क्रिटिकल आहेत. म्हणजे गणित जरी शाळेत पाहिलं तर अंगाला काटा येतो, सगळ्यात कठीण सब्जेक्ट गणित आहे. आणि ज्योतिषशास्त्र आपण पाहिलं की त्यात ग्रह हे आणि खूप कॅल्क्युलेशन असतात. तर तुम्ही हे करिअर म्हणून कसं निवडलं? आमच्यासारखे लोक तर गणितापासून लांब पडतात. तर तुम्हाला काय इन्स्पायर केलं की हे करिअर म्हणून परस्यू करण्यासाठी? कसं आहे की अतिशय म्हणजे मनाला भिडणारा प्रश्न आहे. आणि लहानपण माझं खूप म्हणजे कष्टात नाही म्हणणार पण दुःखात गेलं. अच्छा. म्हणजे जे नर्चर झालो मी ते मला फार मानसिकरित्या खूप, कारण माझ्या आई वडिलांचा डिवोर्स होता, त्यामुळे पितृसुख काय असतं हे माहित नव्हतं. मी मामाच्या घरी राहायचो आजोळी. तर त्यामुळे कसं होतं की इतकी दुःख माझ्या मानसिकतेला चाटून गेली लहानपणापासून की वयात 7व्या-8व्या वर्षापासून खूप अशी परिस्थिती बघायला मिळाली की जी कोणाच्या वाट्याला येऊ नये. पण ते माझे गतजन्मीचे कुठले तरी भोग होते म्हणून कदाचित मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो. म्हणजे ते येणं भाग होतं, नाही तर मी आज तुमच्या समोर इथे ज्योतिषशास्त्रावरती एक विद्यार्थी म्हणून बसलो नसतो. बरोबर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की माझ्या प्रश्नाची उत्तर कुठे मिळणार? आपल्याला पितृसुख का नाही? बरोबर. कोणी येत आहे, अपमान करून जात आहे, हिडीस करताय, पाण्यात बघताय, ह्याला हिडीस केली तर ह्याच्या जाब कोण विचारायला येणार नाहीये ना. माझा वडील असते तर निश्चित आले असते. आई माझी टायपिस्ट होती मंत्रालयामध्ये, दिवसभर 8-10 तास नोकरी करायची. त्यामुळे मला जर का कोणी हिडीस केली असेल किंवा त्रास दिला तर त्याचा जाब विचारणारं कोणी नव्हतं. आणि एकुलता एक भाऊ बहीण कोणी नाही. शून्यात नजर लावून डोळ्यातनं अश्रू ढाळत बसणे ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. पण मग ते एकल कोंडेपणा नाही म्हणणार मी,
पण ते एकला चलोरेचा जो माझा मार्ग होता आणि ते प्रश्न उत्तर कुठे शोधायची त्या प्रश्नांची, हा जो ध्यास होता तो हळूहळू मला मग ज्योतिष शास्त्राकडे आणण्यासाठी उपयुक्त ठरला. म्हणजे ते टूल ठरलं माझं. म्हणजे मी थँक्यू म्हणतो त्या परिस्थितीला. आणि ज्यांनी ज्यांनी मला लहानपणापासून जो काही त्रास दिला त्यांचा मी आदर करतो, कारण त्यांच्यामुळे मी आज ह्या शास्त्राकडे येऊ शकलो. आणि मग भृगु संहिता, अगस्ती संहिता, बृहत पराशरी होराशास्त्र हे जाडजूड ग्रंथ वयाच्या 13व्या 14व्या वर्षी मी बघायला सुरुवात केली की बघू ह्याच्यातनं काही येतं का. पण मग लक्षात आलं की ही गुरुमुखी विद्या आहे, कारण त्याच्यातनं काहीच कळत नाही. बरोबर आहे. पुस्तक वाचून कधीच कोणी ज्योतिषी होत नाही. 3 महिन्याचा कोर्स केला, 1 वर्षाचा कोर्स केला, एखादी डिग्री घेतली आणि डिग्री लावली म्हणून फलादेश येईलच उत्तमरित्या सांगता जरुरी नाही. ती गुरु शिष्य परंपरेतनं येणारी विद्या आहे. जसं संगीत ही गुरु शिष्य परंपरेतलं आहे. मला जर का दिल्ली घराण्यानुसार तिरकीट हा शब्द काढायचा आहे तबल्यावर, तर तिरकीट हा 2 उंगलियों का बाज दिल्ली घराण्यानुसार 2 बोटांनी तिरकीट वाजवलं जातं. बनारस मधनं हेच तिरकीट पूर्ण ओपन हँडेड पामचा वापर करून ओपन हँडेड स्ट्रोक देऊन वाजवलं जातं. आवाज तिरकीटच येईल पण ओपन हँडेड वाजवलं जाईल. म्हणजे बनारसचं तिरकीट काढायला मला बनारसच्या पंडिताकडे जावं लागेल, तसं दिल्लीचं तिरकीट काढायला दिल्लीच्या उस्तादकडे जावं लागेल. बरोबर. हे लक्षात घ्या. तसं हे ज्योतिष शिकण्यासाठी, ही संथा घेण्यासाठी त्या अनुभूतीतला मला तो गुरु हवा, तरच मला ते कळेल. आणि ते काय आणि कसं आहे ते आपण आता पुढे बघणारच आहोत. पण मी असा या शास्त्राकडे वळलो. बरोबर. सर आपण बघतो की जरी आणि काही गुरु केले मग, आणि एका गुरुकडनं तर हे येत नाही. त्यामुळे काही गुरूंकडनं मी शिकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे आता समजायला लागलं की बाबा हा प्रकार किती एका जन्मात शिकता येत नाही ही विद्या. एका हयातीत एका जन्मात येत नाही. ब्रह्माला 20% येतं. ब्रह्मा 20%वर उभा आहे. आपल्याला 6-7% पर्यंत आपण 3-4 जन्मात पोहोचू शकतो. जास्तीत जास्त 6-7%, ते पण 3 ते 4 जन्म मिनिमम. बरोबर. सर आपण बघतो की नुसतं सर्दी खोकला जरी असला आणि डॉक्टरांकडे जायचं म्हटलं तरी आपण तपासणी करतो. हा डॉक्टर बरोबर आहे का, याचा गुण लागतो का बाबा. तर जेव्हा ज्योतिषाकडे जायची गरज भासते आपल्याला, तेव्हा खरा ज्योतिष कसा ओळखायचा. कारण संपूर्ण माझे भविष्यवाणी तो करणार आहे, माझं करिअर किंवा जे काही असेल तो डिसाईड करणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तर खरा ज्योतिष कसा ओळखायचा, म्हणजे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. चांगला आहे, प्रॅक्टिकल प्रश्न आहे तुमचा. बघा, खरा ज्योतिषी म्हणजे काय, की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे डूज अँड डोंट्स काय, ही थेअरी झाली. ओके. त्याने तात्विक दृष्ट्या असलं पाहिजे की नाही हे मला बोलायचं नाही. खरा ज्योतिषी तोच घडतो की ज्याच्या गुरुने त्याला प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी शिकवलेली. म्हणजे त्याच्या गुरुला तो प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजीचा अनुभव त्याच्या गुरुकडनं, गुरु शिष्य परंपरा, आणि त्या माध्यमातनं मग, म्हणजे एक्झाम्पल देतो की आता क्लायंटनी प्रश्न विचारला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल का. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधनं शीट मेटल किंवा रोबोटिक्स मध्ये करिअर करायचंय, थेट प्रश्न विचारला. मग ह्याचं थेट उत्तर देता ज्या ज्योतिषाला येऊ शकेल. म्हणजे काय झालं याचं थेट उत्तर, जे माझ्या गुरूंकडनं मी शिकलो की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कारक 2 प्लॅनेट आहेत. एक तर मेकॅनिकल म्हणजे मशीन, आणि मशीनचा कारक मंगळ, यंत्र मंगळाच्या अंडर येतं. आणि ते यंत्र ज्या धातूचं बनलेलं आहे, तो धातू म्हणजे शनी आहे, लोखंडाचा. म्हणून मंगळ आणि शनी हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कारक ग्रह. आणि इंजिनिअरिंगचा मूळ कारक ग्रह म्हणजे मंगळ, कारण ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स मंगळावर येतं, कमर्शियल मॅथमॅटिक्स बुधावर येतं. ICWS हे करायचं तर बुध स्ट्रॉंग पाहिजे, कमर्शियल मॅथ्स, अंकगणित. आणि तुम्हाला इथे जर का ट्रिग्नॉमेट्री आणि इंटिग्रेशन आणि अमुक तमुक सगळं ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स हवं असेल तर तिथे मंगळ हवा. आणि असा हा मंगळ आणि शनी जेव्हा करिअरच्या हाऊसेस मधनं, 12 घराच्या कुंडलीतली करिअरची जी हाऊसेस आहेत त्याच्यातनं, शनी आणि मंगळाच्या राशींमधनं, एस्पेशली मंगळाच्या राशींमधनं, वृश्चिक आणि मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या राशी आहेत, ह्याच्यातनं जेव्हा शनी मंगळाचे करिअरशी रिलेटेड शुभयोग होतात तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि शीट मेटलची, रोबोटिक्सची कुंडली आपण म्हणू शकतो. इंटरेस्टिंग. हे थेट उत्तर देता आलं पाहिजे. मला ऑर्थोपेडिक सर्जनला ऍडमिशन घ्यायचे माझ्या मुलाला. ऑर्थोपेडिक सर्जन करण्यासाठी पहिले MBBS करायला पाहिजे, मग MBBS ला ऍडमिशन मिळेल का, आणि मग MS ऑर्थोपेडिक्स. थेट प्रश्न विचारला. तोच खरा ज्योतिषी आहे ज्याला, म्हणजे मी हे मला 2 शिंग लावून घेण्यासाठी म्हणत नाही, मी तर नम्र विद्यार्थी आहे. उस्ताद झाकीरबाई काय म्हणायचे की मी एका जन्मात थोडाफार शिकू शकलो तबला, अजून कितीतरी तबला शिकायचा राहिला. बरोबर ना. त्यामुळे इथे कोणीच उस्ताद आणि पंडित कोणीच नसतो. ते स्वतः म्हणायचे उस्ताद झाकीरबाई की मला उस्ताद म्हणू नका, हे त्यांचे मोठेपण होतं. बरोबर. तसं इथे प्रत्येक जण विद्यार्थीच आहे. बरोबर. तर
ह्या माध्यमातून आपल्याला सांगता आलं पाहिजे की रवी हा मेडिसिनचा कारक प्लॅनेट मानला जातो. रवी हा मेडिसिनचा, हा. मेडिकल सायन्सचा, हम्म. हा, तो आत्माकारक असल्याने, बरोबर आहे. आणि मंगळ हा ऊर्जाकारक असल्याने, बरोबर. हा, मेडिसिनचं काम काय आहे? हम्म. तुम्हाला शक्ती प्रदान करून रोग प्रतिहार करणं, हा. तुमचा रोग कमी करणं, कमी आजार करणं. कमी करणं, पीडा कमी करणं, अगदी. हा. म्हणजे तो रवी आला. हम्म. तुमच्या आत्म्याची ऊर्जा वाढवतो, म्हणजे ऊर्जा वाढवणारा मंगळ आला. वा. रवी आणि मंगळाचं कॉम्बिनेशन, हम्म. हा, ते करिअरच्या रिलेटेड हाऊसेस मधनं झालं पाहिजे. हम्म. त्याच्यातनं ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचंय. हा. मग ऑर्थोपेडिक सर्जन काय करतो? हाडांची सर्जरी करतो. सर्जरीचा कारक परत मंगळ आला. त्याच्यातनं हाडं ही शनीच्या अंडर येतात. अच्छा. शनी हा. हा हाडांचा कारक आहे. हा. शरीरातलं डी विटॅमिन जे असतं ते शनीच्या अंडर येतं. बापरे. बरोबर आहे. हा. हाडं आणि त्या हाडांमधली चरबी, लाल चरबी जी असते, हम्म. बोन मॅरो, हम्म. ते रवी मंगळाच्या अंडर येतं. रवी मंगळ शनीचे जेव्हा करिअरच्या रिलेटेड उत्तम योग होतात हम्म. मेडिकलच्या दृष्टीने, तेव्हा आपण मग सांगू शकतो हा. की बाबा ही हा योग्य आहे. पॉसिबिलिटीज आहे. पॉसिबिलिटी. एखाद्याला युरोलॉजिस्ट व्हायचंय, मला हा. युरोलॉजिस्ट होता येईल का? थेट प्रश्न विचारला. मग हा. युरोलॉजीची ब्रँच जी आहे ती हा. तुळ राशीच्या अंडर येणारी आहे. ओके. शुक्र, चंद्र आणि हम्म. तुळ राशी. हम्म. मग ह्याचे योग तपासून बघायला पाहिजेत आपल्याला. बरोबर. फार इंटरेस्टिंग हा. आहे. Yes. थेट प्रश्न विचारला Yes, yes, yes. कोणी की मला विजा मिळेल का? विजा मिळत नाही, अडचणी येतात. मग विजा 12 घराच्या कुंडलीतनं विजा कुठून बघतात? हम्म. परदेश गमनासाठी तू फिरायला चाललाय ट्रिप म्हणून, काही शिक्षणासाठी चाललाय? शिक्षणासाठी चाललंय. मग परत ऍस्पेक्ट बदलतो. भले परदेश गमन 12व्या स्थानावरनं बघितलं आणि 9व्या स्थानावरनं परदेश प्रवास बघितला, तर आणि विजा 3rd हाऊस वरून बघितला, तरी तो पिकनिक साठी चाललाय का शिक्षणासाठी चाललाय? ऍप्लिकेशन परत वेगळं झालं. ओके. हे गुरुकडनं शिकावं लागतं, शिकावं संथा घ्यावी लागते. अगदी अगदी. ज्याच्या गुरुने ज्या विद्यार्थ्याला ही संथा दिलेली आहे आणि त्याला हे ऍप्लिकेशन मध्ये मांडता येत आहे, हा. मी म्हणेन तो ज्योतिष शास्त्राचा नम्र विद्यार्थी होण्यासाठी पहिली पायरी. पहिली पायरी. Yes. नंतरचे किती जन्म Yes. प्रॅक्टिस चालेल तो विषय पुढचा झाला. Yes, yes. हे खूप डीप आहे सर. म्हणजे आता तुम्ही एक्सप्लेन केल्याप्रमाणे नवग्रह आपल्यावर, आपल्या प्रत्येक गोष्टीवर इम्पॅक्ट करतात. तर हे इतकं भारी वाटतं मला ऐकताना आता. तर ह्याला खरं ज्योतिष म्हणतात. एक्झॅक्टली. तर मला आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे की ह्या नवग्रहांमधून मला थोडी थोडी माहिती द्या की कोणता ग्रह काय काम करतो. बघा, आता कसं आहे की आमचे गुरुजी तर म्हणायचे की एक ग्रह, गौरव म्हणे, एक ग्रह तू कमीत कमी 3 तास एक्सप्लेन करता आला पाहिजे तुला. बापरे. हा. हम्म. एक 9 ग्रह, 27 नक्षत्र, एक राशी 30 अंशाची, एका राशीत 13.5 अंशापर्यंत एक नक्षत्र चालतं ना. 13 अंश 20 कलेचं एक नक्षत्र चालतं. 13 अंश 20 कला अशी 2.25 नक्षत्राची एक राशी. 30 अंश पूर्ण झाले की एक राशी संपली. 12 राशींचं राशी चक्र 360 अंश, 12 गुणिले 12 म्हणजे 12 राशी आहेत ज्या, 360 अंशांचं राशी चक्र झालं ना. 30 अंशाची एक राशी असेल तर 12 राशी 360 अंश आणि त्याचे 9 भाग पडलेत. एका राशीत 9 भाग पडलेले, म्हणजे 108 9 3 अंश 20 कला असे 9 भाग केले की 30 अंश पूर्ण होतात. बरोबर. म्हणजे एक ग्रह एका 9 3 अंश 20 कलेच्या त्या 9 एक नक्षत्र उपभोगून कसा पुढे पुढे जात जाईल. म्हणजे चंद्र हा एक ग्रह धरला तर तो अश्विनी नक्षत्रापासून मेष राशीतून सुरू होऊन रेवती नक्षत्र शेवटचं मीन राशीतलं प्रत्येक 9 कसा पुढे जाईल ह्याचं वर्णन आणि ह्याचा फलादेश. एक ग्रह 3 तास कमीत कमी आला पाहिजे. हे आमचे गुरुजी बोलायचे, ते तर 4-4 5-5 तास बोलायचे. ह्याला खरं मटेरियल म्हणतात ऍस्ट्रॉलॉजीचं. पण हा आपण उद्देश नाहीये आपला. आपल्याला, कारण आपल्याला फलादेश द्यायचा. पण मी तुम्हाला जिस्ट मध्ये सांगतो की चंद्र म्हणजे काय. 2-3 ओळीत शक्य नाही हो चंद्रासारखा कुठलाही ग्रह नवग्रहांपैकी 2-3 व्हायच्यात, पण मी प्रयत्न करतो. प्रयत्न करता येईल आपल्याला. चंद्र म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त आहे. चंद्र म्हणजे पाणी आहे ना, जलतत्व आहे ते, बरोबर. तर आपल्या शरीरातले फ्लुइड्स म्हणजे चंद्र आहे. चंद्र शुक्र हे फ्लुइड्सचं काम करतात. त्या रक्तातला लालिमा म्हणजे रक्त, लाल पेशी, आरबीसीज म्हणजे मंगळ आहे. बरोबर आहे. चंद्र म्हणजे मोह, माया, ममता, प्रेम. चंद्रमा मनसो जातः असं म्हटलंय. चंद्र मनाचा कारक आहे. चंद्र म्हणजे आई. चंद्र म्हणजे उत्तम स्वयंपाकाची देणगी. चंद्र म्हणजे स्वयंपाकघर. चंद्र म्हणजे सुख, आयुष्यात असणारं सुख. संतती होईल का? संततीपासून सुख मिळेल का? 2 वेगळे प्रश्न झाले. विवाह होईल का? विवाहापासून सुख मिळेल का? वेगळे प्रश्न झाले. विवाह होईल का? उत्तर देता येईल. विवाहापासून सुख मिळेल का?
पूर्ण पूर्ण त्याचा ट्रॅक वेगळा झाला, प्रश्नाचा फलादेशाचा ट्रॅकच वेगळा झाला. बरोबर खरंय. गाडी घेईल का, वाहन घेऊ का, योग आहे का, वाहनापासून सुख मिळेल का, बरोबर. म्हणजे ते जे सुख आहे ना, त्या सुखाचा कारक चंद्र आहे. बरोबर. म्हणजे चंद्र ह्या गोष्टींवर काम करतो. मानसिक स्थिती एखाद्याची बिघडलेली असते, चंद्र तपासून बघावा. ओके. मनो शारीरिक आजार, सायकोसोमॅटिक डिसीजेस, स्किझोफ्रेनिया, पॅरानोइया, फोबिया, इन्झोमनिया, मेंटल जे काय असेल ते. हे चंद्र बिघडल्याचे ताबडतोब दिसून येईल. ओके. म्हणजे चंद्र हा या गोष्टींवर काम करणार. काम करतो. अगदी अगदी बरोबर. चंद्र वनस्पतींचा पोषण करताय, कारण आई पोषण करती असते, रवी म्हणजे वडील, चंद्र म्हणजे आई, रवी म्हणजे वडील, वडील पालन करताय आणि ते पोषण आईच्या अंडर येतं. वनस्पतींचं पोषण करणारा तो चंद्र आहे. बरोबर. थोडक्यात चंद्र सांगितलं. अगदी अगदी. पुढचा ग्रह चंद्रानंतर कोण घेऊया? रवी. रवी म्हणजे वडील, रवी म्हणजे पालन करता, टायटल ऑफ ओनरशिप, रवी म्हणजे आत्मा, रवी म्हणजे आपलं आयुष्याचं उद्दिष्ट, करिअर, रवी म्हणजे नेत्र, रवी म्हणजे हार्ट. चंद्र म्हणजे पण हार्ट, पण रवी म्हणजे पण हार्ट. भगवान पराशरांनी काय सांगितले, पराशर ऋषींनी, चंद्र आणि रवी हे दोन्ही हार्टचे कारक आहेत. हृदयविकाराचा तपासायचा असेल किंवा कार्डिओलॉजिस्ट, कार्डिओव्हॅस्क्युलर डॉक्टर व्हायचं आहे, मिळेल का ऍडमिशन? चंद्र रवीचे शुभयोग व्हायला पाहिजेत. अग्नितत्वांच्या राशीतनं, कर्क राशीतनं, सिंह राशीतनं, शुभयोगातनं. तर ते म्हणजे हे स्टेप्स आहेत, ते गणित आहे. पण शेवटी फलादेश कसा मांडायचा, तर त्यासाठी मग रवी म्हणजे काय? रवी म्हणजे हाडातील आपल्या लाल चरबी म्हणजे रवी आहे. ओके. रवी म्हणजे आपली ऊर्जा आहे, रवी म्हणजे प्रचंड कॉन्फिडन्स आहे. बरोबर. हे रवी. रवी म्हणजे मेडिकलचा कारक ग्रह, मेडिसिनचा कारक ग्रह. म्हणजे आपल्याला रवी अजून एक्सप्लेन करता येईल खूप. रवी म्हणजे प्रचंड आपला पाठीचा कणा म्हणजे रवी. सिंह रास पाठीच्या मणक्यावर येते. सिंह राशीवाले असे पाठ असं मणका टाईट करून बसले, त्यांना असं पोक काढून बसलेलं आवडत नाही. मी मला माझं कौतुक करा, मी काय सांगतो, माझं काय म्हणणं आहे, हे हातवारे करून बोलणं, हे सिंह राशीचं लक्षण आहे. म्हणजे ते काही अहंकाराने बोलणं असं नाही. रवी अहंकाराचं कारक आहे, कारण रवी राजा आहे, 9 ग्रह फिरवतो आपल्या भोवती, त्याला मान द्यायलाच लागतो. मला मान द्या, नाहीतर मी माझं वेगळं. म्हणजे सिंह राशी ही उठून दिसणारी राशी. किंवा फर्स्ट हाऊस मध्ये रवी असेल, लग्नस्थान म्हणतो आम्ही त्याला. लग्न म्हणजे विवाह नव्हे, लग म्हणजे चिकटणे. जन्माच्या वेळेला जी राशी पूर्व क्षितिजावर उदित असते म्हणजे लग असते, म्हणजे चिकटलेली असते, ती लग्न राशी. मग जन्म रात्री झाला तर रात्री किती वाजता? 3:14 पहाटे झाला तर 3:14 पहाटे पूर्व क्षितिजावर जी राशी लग आहे, चिकटलेली आहे, ती लग्न राशी. मग लग्नामध्ये रवी असेल किंवा दशमस्थानी रवी असेल, दिग्बली असेल, तर अशा व्यक्ती आत्मकेंद्रित मी म्हणणार नाही, सेल्फ सेंटर्ड, पण त्यांचा छाप पडते त्यांची. ठासून बोलणं, स्वतःकडे नेतृत्व घेणं. नेतृत्व ऍडमिनिस्ट्रेशन रवीकडे येतं. मंगळ ऍडमिनिस्ट्रेशनचा कारक असतं, तर रवी पण ऍडमिनिस्ट्रेशनचा कारक आहे. राजकारण रवीच्या अंडर येतं. राजकारणातलं यश हवं असेल, रवी तपासून बघावं. बरोबर. आपण पुढे जाऊ. मंगळ म्हणजे काय? रवी हा अग्नितत्वाचाच कारक ग्रह आहे, पण रवीची ऊर्जा ही पोषक असते, मंगळाची ऊर्जा ही घातक असते. ऊर्जा 2 प्रकारची आहे, बरोबर ना? बरोबर. हा, ऊर्जा आहे, आग आहे, त्याच्यात काय हो, पण ती आग कशासाठी? शेकोटी म्हणून पेटवली, ऊब घेण्यासाठी, तर ते धनुराशीचं अग्नितत्व झालं. स्वयंपाकासाठी पेटवले गॅस, तर ते सिंहेचं अग्नितत्व झालं. बॉम्ब ब्लास्ट केला, अग्नितत्व, तिथे पण आग लागली, ते घातक संहारक मंगळाचं अग्नितत्व झालं. बायफर्केशन ऑफ एलिमेंट्स हे खरं ज्योतिष आहे. अगदी. आणि हे गुरुकडनंच शिकावं लागतं. हे चार पुस्तकं वाचल्या, 4 डिग्र्या घेतल्या नाही होत. म्हणजे असे कैक लोक मला माझ्या गुरुजींनी दाखवले, PhD ऍस्ट्रॉलॉजी आहे, डॉक्टर, आजकाल आहे फॅशन आहे डॉक्टर लावायचं ऍस्ट्रॉलॉजी, पण जरुरी नाही की त्या व्यक्तीला त्याच्या गुरुने हे नॉलेज दिलंय की नाही. म्हणजे मी अहंकारानं बोलत नाहीये, कारण इथे अहंकार करून चालत नाही. इथे अहंकाराला जागाच नाहीये. इथे हा सूर्य हा जयत्र, हेच चालतं. आणि माझ्या गुरुजींनी आम्हाला हेच शिकवलं की गौरव, डिग्र्या नको लावू. तुझ्या पाठी किती डिग्र्या लागल्यात ना, त्याच्यावर तुला ज्योतिष कधीच नाही येणार. तू PhD घेतली का नाही घेतली का, ज्योतिष शास्त्री, प्रवीण, विशारद, पंडित, अलंकार, ह्याच्यावर तुला कधीच ज्योतिष येणार नाही. तुला ज्योतिष तेव्हाच येईल जेव्हा तू मनन आणि चिंतन करशील. नवग्रहांचं, 27 नक्षत्रांचं, 12 राशींचं, 108 नवमांशांचं जेव्हा मनन आणि चिंतन करशील, इम्प्रोव्हायझेशन करशील, उपज अंगाने ते जेव्हा अभ्यासशील, तेव्हाच तुला ज्योतिष थोडंफार समजायला लागेल. परीक्षेत कधीच येणार नाही. परीक्षा देऊन 5 मार्क मिळतील. हंसयोग म्हणजे काय, शशयोग म्हणजे काय, विपरीत राजयोग म्हणजे काय, लाभयोग म्हणजे काय, 5 मार्क मिळाले, परीक्षा दिली, डिग्री मिळाली.
ह्याला ज्योतिष नाही. त्याला ज्योतिष नाही हा. म्हणत. खरंय. तर पुढचा ग्रह आपण मंगळ सांगत होतो. तर मंगळ म्हणजे अग्नितत्व, मारधाड, आर्ग्युमेंट, बनी बनाई बात को बिगाडने वाला वो मंगल आहे. हम्म. आणि मंगळाचं कामच येते, मंगळाची ऊर्जाच आक्रमक आहे. हा. रक्तपात, बाचाबाची, ट्रेनच्या दारावरती लटकत प्रवास करणारा तो मंगळच असतो. हा. 4 धक्के द्या आणि 4 धक्के खा, त्याशिवाय त्याला जमत नाही. नाही. खरंय. तो बुध बिचारा कुठेतरी ऍडजस्ट करून कोपऱ्यात 4थ्या सीटवर आरामात बसलेला असतो, सुखाने प्रवास करतो 4थ्या सीटवर. खरंय. शुक्र मस्तपैकी खिडकीतनं बघून छान Enjoy हवा करतो. घेत, एन्जॉय करत, गाणी म्हणत, कोण बाजूला भांडतंय बिणतंय त्याला काय करायचं नाही, त्याला एन्जॉय करायचंय. खरंय. अगदी बघण्यासारखा प्रकार असतो. हो. गुरु चंद्रवाला मस्त खाऊन पिऊन छान झोपलेला दिसेल तुम्हाला, पोटबीट सुटलेला असेल, हम्म. छान गार वाऱ्यावर. तो कुठे 3ऱ्या सीटवर बसला, 4थ्या सीटवर गुरु चंद्रवाला तरी झोपेल. झोपेल. खरंय. अगदी रविवाला जिथे बसेल ना, तो तो 3ऱ्या सीटला तिकडे ढकलून देईल. हा. मला व्यवस्थित बसायला मिळालं पाहिजे, का तर मी रवी आहे ना. कोणावर टीका करू नये. नाही. कोणीही माणूस त्याच्या त्याच्या ग्रह नक्षत्र राशींनुसार प्रकट होत असतो. हा असाच वागतो. आपल्याला अधिकार नाही टीका करण्याचा, कारण त्याला ग्रह नक्षत्र राशी घेऊन तो जो जन्माला आलेला आहे त्याचा स्वभाव तसा झालेला आहे, म्हणून तो तसा वागतो. बरोबर. तर मंगळ हा शस्त्राचा कारक आहे. मंगळ म्हणजे काय? शस्त्र आहे. वेपन्स. हा, वेपन आहे. मंगळाची डिग्री ठरवते पत्रिकेतली. 12 घरांच्या कुंडलीत मंगळ ज्या डिग्रीवर, ज्या हाऊसमध्ये, त्यानुसार त्याचा स्वभाव संरक्षक अग्नितत्व आहे ऊर्जेचं, का ते संहारक अग्नितत्व आहे ऊर्जेचं, हे तो ते मंगळ ठरवेल. टेररिझमसाठी पिस्तूल वापरलं जाणार आहे, बंदूक, का ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस साठी वापरलं जाणार आहे. बरोबर. तिथे वध होतो ना, एन्काउंटर होतो, आणि इथे मर्डर होतो. फरक आहे. बरोबर आहे. अगदी अगदी. म्हणजे मुद्दा सांगायचा आहे की मंगळ हा असा कारक आहे. पण इंजिनिअरिंग कारक करायचं असेल तर मंगळच लागतो. सर्जरी करायचंय, सर्जन व्हायचंय डॉक्टर होऊन, शस्त्रक्रिया, तर तिथे मंगळच लागतो. तिथे चंद्राचं काम नाहीये. गुरुचंद्र तिथे घाम फुटेल त्याला रक्त बघून. मग तिथे ते खमकेपणा पाहिजे, जिथे तिथे मंगळ लागतोच ना. गोळी मारायची तर ती जोरदार मारावी लागते, हळूच अशी बघूया मारून बघू लागते का? तिथे नाही, ती जोरदार मारावी लागते. मग तिथे तो मंगळ, त्याची ऊर्जा पाहिजे. दुधारी शस्त्र आहे ते. आता आपण पुढे जाऊ, अजून मंगळ खूप एक्सप्लेन करता येईल आपल्याला. कसं वाटतंय? बरं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे एक एक ग्रह तुम्ही इतक्या सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगतायत, आता मलाही समजायला लागलंय. बुध, आता आपण बुधाकडे जाऊ. बुध काय आहे? चंद्राचा आणि रवीचा मुलगा आहे. बुधाचं वर्णन कसं केलंय की हा रविचंद्राचा मुलगा आहे. बुध हा युवराज आहे. खुजेपण बुधाकडे आहे, नपुंसकत्व बुधाकडे आहे. खुजेपण, हाईट कमी आहे. बुधप्रधान व्यक्ती बघा तुम्ही, हाईट कमी असते. बुध हा हुशार आहे, डोकॅलिटी आहे. मंगळाकडे काय आहे? पॉवर आहे. बरोबर आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायची असेल तर ती बुधाच्या अंडर येईल. म्हणजे तिथे कोडिंगसाठी गुरु बुध लागतो, लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी. पण हार्डवेअर इंजिनिअरिंग, सीपीयू बिघडले, मदरबोर्ड बिघडले, तर ते 4 माळे चढून ते खांद्यावर टाकून ते दुरुस्ती करणारा, फिटिंग कर, त्याचं हे कर, इलेक्ट्रिक हे कर, गॅजेट्स, तो मंगळ आहे. पण एसी मध्ये बसून स्मार्ट वर्क करणारा तो बुध आहे. बुधाकडे डोकॅलिटी आहे. बुध हा वाणिज्य शाखेचा कारक आहे, कॉमर्सचा कारक आहे. टपाल खातं, कुरिअर, निरोप इथून तिथे पोहोचवणे, टेलिकॉम सेक्टर बुधाकडे येतो. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हे मंगळाचं आहे, टेलिकॉम सेक्टर बुधाचं आहे. आवाज बुध आहे, आपली जीभ म्हणजे बुध आहे, ENT म्हणजे बुध आहे. बुध म्हणजे काय? शब्द गुणाचा कारक जो आहे तो बुध आहे. अँकरिंग करायचंय, बुधच पाहिजे तिथे. बरोबर आहे. पु ल देशपांड्यांचा वृश्चिक लग्नात बुध आहे. बुध हा लिखाणाचं काम करतो. लोकमान्य टिळक, मिथुनेचा बुध. बुध हा स्वराशीचा कन्या किंवा मिथुन राशीत बलवान असल्याशिवाय तुम्हाला लिखाण नाही करता येणार. उत्तम विनोदाचा कारक बुध आहे. पु ल देशपांड्यांच्या वृश्चिक लग्नातला जो बुध होता तो त्याचाच कारक आहे. उत्तम विनोद बुद्धी ही बुधाकडेच येते. मग तो तिखट विनोद आहे, अश्लील विनोद आहे, मग ते अजून बायफर्केशन करता येईल. का तो डोळ्यात पाणी आणणारा, डोळ्याला चटका लावून, म्हणजे मनाला चटका लावून जाणारा विनोद आहे. विनोदाचे काही प्रकार होतात. कमरेखालचा विनोद आहे का काय आहे? मुद्दा सांगायचा काय की शब्दात अडकू नका. मुद्दा लक्षात घ्या की बुध म्हणजे काय. अँकरिंग करायचं बुध पाहिजे. वृत्तपत्र, मीडिया, ऑनलाईन असो किंवा प्रिंट मीडिया म्हणजे बुध आहे. बातम्या द्यायच्या आहेत, बुध आहे. लिखाण करायचे, पत्रकार व्हायचे, बुध आहे. तुम्ही काय करताय? बुधाचं काम करताय. अँकर आहात तुम्ही. उत्तम अँकरिंग बुधाशिवाय जमूच शकत नाही. वाक चातुर्याचा कारक बुध आहे. थोडक्यात मी बुध समजावण्याचा प्रयत्न केला.
बरोबर आहे. बुध हस्ताक्षराचा कारक आहे आणि हाच बुध जेव्हा बिघडतो तेव्हा तो फ्रॉड करून टाकेल, कारण तो बुध बिघडला, त्याचं सगळं तो नॉलेज फ्रॉडवर लावेल. म्हणजे ग्रह काय तुमची पोझिशन आहे पत्रिकेतली त्याच्यानुसार ऍक्ट होणार आहे. ग्रह नाही बिघडत, ग्रह वाईट नाही, राशी कुठलीच राशी वाईट नाही, कुठला ग्रह वाईट नाही, त्याची डिग्रिकली पोझिशन काय आहे त्याच्यानुसार तो ऍक्ट करणार आहे. थोडक्यात बुध समजावण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण कोणाकडे येऊया? गुरुकडे येऊया. बरोबर आहे. गुरु म्हणजे प्रचंड गुरुत्वाकर्षण. बरोबर आहे. गुरु म्हणजे व्यापक आहे, तो सगळ्यांना व्यापून टाकणार आहे. व्यापकता गुरुकडे आहे. बरोबर ना? हा. तर गुरु हा दिल, आपण म्हणतो ना दिल दरिया, इसका दिल बहुत बडा आहे. अनाहत चक्राचा कारक गुरु आहे. हा. शब्द गुणाचा कारक गुरु आहे. आकाश तत्वाचा कारक गुरु आहे. गुरु हा फूड इंडस्ट्रीचा कारक होतो. गुरु हा बँकिंग सेक्टरचा कारक होतो. गुरु म्हणजे गतजन्माची पुण्याही येते. असेल माझा हरित देल खाटल्यावरी. आपण म्हणतो ना, काय नाही रे, काय करत नाही, 2-3 ठिकाणाहून कुठून तरी पैसा येतो ह्याला व्यवस्थित, छानपैकी पेन्शन आहे आई वडिलांचं, किंवा स्वतः कुठून तरी असं पेन्शन प्लॅन काढलेलं आहे किंवा काहीतरी केलेलं आहे, पण ह्याला बसून कुठून तरी इन्कम येतं. बघण्यासारखी असते गुरुची पोझिशन पत्रिकेत. का? कारण त्याची गतजन्माची पुण्याही असते. आपण हसू नये त्याला किंवा जेलस करू नये. अरे त्यांनी कर्म केलीत, ती बँकेतली शिल्लक आहे त्याच्या, ती ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी त्याला फटका बसेल तो बसेल, किंवा नाही बसला तर नाही बसेल. आपण जज नाही करू शकत त्याला फटका बसेल का नाही बसेल. त्यांनी खूप चांगलं करून ठेवलं असेल तर तो आयुष्यभर बसून खाईल. बरोबर. पण त्याने काहीतरी केलेलं आहे म्हणून त्याला ते खायला मिळते. बँकेत शिल्लक आहे ना म्हणून तुम्हाला इझी गो लकी आहात ना. हा, म्हणजे बँकिंग सेक्टर म्हणून गुरुच्या अंडर येतो. पेन्शन गुरुच्या अंडर येतो. गुरु हा लिव्हरचा कारक आहे. शरीरात जेवढे कोश आहेत मोठे मोठे, स्वादुपिंड, पँक्रियाज, लिव्हर, जठर, गर्भाशय, स्तन, ज्याच्यात साठवलं जातं. लिव्हरमध्ये काय होतं, पित्त तयार होतं. ते म्हणजे मला चुकीचं असेल तर करेक्ट करा कोणी, मी काय मेडिसिनचा डॉक्टर नाहीये. किंवा पित्ताशय ते पित्त तयार होतं, लिव्हरमध्ये साठवलं जातं असं काहीतरी म्हणतात, पण दोन्हीचा कारक गुरुच आहे. बरोबर. मूल साठवलं जातं गर्भाशयात, दूध साठवलं जातं स्तनात, अन्न साठवलं जातं जठरात. हे कोश आहेत, हे सगळे गुरुच्या अंडर येतात. बरोबर. जिथे साठवणूक आहे ती गुरुच्या अंडर येतात. प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजनल स्टोर असतं ना, ड्रायफ्रूट प्रोव्हिजनल स्टोर, ते प्रोव्हिजनल स्टोर म्हणजे गुरुच्या अंडर येतात. प्रोव्हिजन करून ठेवतो गुरु, कशाची तरी प्रोव्हिजन करतो. गुरु वृद्धीचा कारक आहे. कुठलीही वृद्धी, दोघांचे 4 हात करायचे म्हणजे लग्न विवाह करायचंय, गुरुबळ पाहिजे. दोघांचे 3 म्हणजे संतती होणं, गुरुबळ, गुरुबळ पाहिजे. कुठली तरी वृद्धी करणारा ग्रह तो गुरु आहे. प्रसरण पावणे, गुरुकडे नॅचरल प्रसरण पावण्याची कला आहे. एक्सपान्शन गुरुचा ऍक्ट आहे. कॉन्ट्रॅक्शन काढून घेणे म्हणजे शनी, क्षय करणे म्हणजे शनी, त्याच्या विरुद्ध. पण आता बघू आपण शनीचं सांगताना, तर गुरु काय करतो हे काम करतो. पण जर गुरु पत्रिकेत अशुभ असेल तर तो वृद्धी करण्याचं काम सोडणार नाही, कारण नैसर्गिक त्याच्याकडे वृद्धी करण्याचं काम दिलेलं आहे, पण तो नको ती वृद्धी करून ठेवेल. अनकंट्रोलेबल ग्रोथ ऑफ सेल्स म्हणजे काय? ट्युमर म्हणजे कॅन्सर, गुरुचा आजार आहे. कॅन्सर हा गुरुचा आजार आहे. गुरु शुभ असतो जरुरी नाही, आणि राहू केतू शनी वाईटच असतात, मंगळ वाईट असतो, कोणी सांगितलं? तो काय वाढवतोय काय कमी? शनी इंडस्ट्रियलायझेशनचा कारक आहे. बरोबर ना? अच्छा, तुम्हाला स्पेस सायंटिस्ट व्हायचंय, तिथे राहूच पाहिजे. बरोबर. रेडिओलॉजिस्ट व्हायचंय, तिथे मंगळ हर्षल राहूचं काम आहे. ते रेडिओलॉजिस्ट व्हायचं असेल तर खरं. हा, लक्षात घ्या मुद्दा. कुठला ग्रह चांगलाही नाही, कुठला ग्रह अशुभही नाही, वाईटही नाही, शुभही नाही. ग्रह ग्रह आहे, त्याची ऊर्जा तो देणार. त्याच्या डिग्रिकली पोझिशन नुसार पत्रिकेत त्याचं कारकत्व रोल काय दिलाय त्याला, आणि हे कोण ठरवतं? आपली गतजन्माची कर्मच ठरवतात. त्यांना काही स्वतःहून पडलेलं नाही की मी ह्याला वाईट फळ देतो. त्यामुळे आपल्या गतजन्माच्या कर्माच्या प्रकटीकरणानुसार ह्या जन्मात ग्रहांची जी स्थिती आलेली आहे त्यानुसार ते फळ मिळणार. अगदी बरोबर. हा, गुरु हा डायबिटीसचा प्रमुख कारक आहे. गुरु जर बिघडला असेल तर डायबिटीस शूट होतो. आणि त्याचं जे काम आहे ते शुक्राकडे, कारण इन्शुलिन शुक्राकडे जातं, इन्शुलिन गुरुकडे येतं आणि ग्लुकोज शुक्राकडे, म्हणजे त्याचा ते कारकत्व आहे. आता आपण पुढचा घेऊ ग्रह. थोडक्यात मी गुरु सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. अजून गुरु खूप सांगता येईल. हे काय आपली तोंड ओळख, लोकांना त्याच्यातनं आनंद देणं. ज्योतिष शास्त्र ठीक आहे, लोकांचे गैरसमज दूर करणं, त्यांना आपल्याला जवळ आणणं शास्त्राकडे, अगदी अगदी, आणि आनंद देणं, हे काम आहे. शुक्र काय? शुक्र म्हणजे कलासक्त आहे. शुक्र मुळात दैत्यांचा कुलगुरू आहे. दैत्यांचा कुलगुरू आहे तो, जसा बृहस्पती देवांचा कुलगुरू आहे. म्हणून शुक्र हा देखील कलासक्त असला तरी तो मंत्रासाठी वगैरे खूप कारणीभूत ठरतो, मंत्रोच्चारण किंवा ह्याच्यासाठी. ह्याचा त्याचा उपयोग तेवढा आहे. शुक्र म्हणजे साखर, गोडवा, इन्शुलिन.
बरोबर. शुक्र म्हणजे कुठल्याही गोष्टीतला नजाकत, कुठल्याही गोष्टीतलं एक फ्रॅजाईल सुख असतं ना, फ्रॅजाईल सुख, आनंद, आनंद जो असतो, सुख चंद्राकडे येतं आणि आनंद शुक्राकडे येतो. म्हणजे आता वाहन जे आहे, वाहन म्हणजे मंगळ आहे. आपण म्हटलं ऑटोमोबाईल म्हणजे ते ज्याने बनलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री शनीच्या अंडर येते. वाहन मंगळ शनी, पण त्याचं लक्झुरियस म्हणजे साधी मारुती अल्टो हे पण वाहन आहे आणि मर्सिडीज बेन्झ हे पण वाहन आहे, BMW. मग ती शुक्र आतमधल्या ऍसेसरीज, लक्झुरी, तो शुक्र त्याचा आलिशान. प्रवास केला तो चौथ्या सीटवर बसून पण करता येईल ट्रेनमध्ये, आणि तो मर्सिडीज मध्ये बसून पण करता येईल. मग ज्याचा शुक्र जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढा त्याला तो प्रवास आल्हाददायक ठरेल. बरोबर. रवी शुक्र युती ही कलाकारांच्या पत्रिकेत असते, खेळाडूंच्या पत्रिकेत असते. शुक्र हा खेळाचा कारक आहे. मंगळ जसा खेळाचा कारक आहे, मंगळ खेळाचा प्रमुख कारक आहे क्रीडा क्षेत्राचा. शुक्र पूरक आहे, पूरक ग्रह आहे. त्यामुळे मार्शल आर्ट म्हणतात ना, मार्शल आर्ट का म्हणतात? कारण तो खेळच आहे. रवी शुक्र युतीवर जसे कलाकार होतात तसे खेळाडू पण तयार होतात. शुक्र हा खेळांसाठी पण कारक आहे. शुक्र सेक्सचा कारक आहे. मग त्याचं तेच बघणं का शुक्र बिघडला असेल तर ही व्यक्ती व्यभिचारीच आहे, जरुरी नाही, जरुरी नसतं. तर प्रत्येक ठिकाणी त्याचा एक कारकत्व आहे. तो राहू आणि केतूशी नाही पण राहूशी संबंधित, जर नेपच्यूनशी संबंधित बिघडला असेल 12व्या स्थानी वगैरे, किंवा लग्नाला अशुभ असेल, तर अशा गोष्टी होऊ शकतात, पण जरुरी नाही. शुक्र प्रेमाचा कारक आहे. म्हणजे प्रेम व्यभिचारातच तुम्ही गिनती कराल हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही जज करू नका कोणाला, हे असंच आहे. हा अधिकार कोणी दिला? आणि त्याच्या गतजन्मातल्या इच्छा होत्या पूर्ण, तो पूर्ण करायला आलेला आहे आत्मा. तू जज नको करू ना. असं आहे. आपण आपली डेबिट वाढवून नाही घ्यायची अशा वेळी एखाद्याला जज करून. माझं हे म्हणणं आहे, हे माझ्या गुरुजींनीच मला शिकवलं. अगदी बरोबर. तर आपण असा शुक्र सांगण्याचा प्रयत्न केला. शुक्र म्हणजे एक निसर्गाचा सौंदर्यातला आस्वाद आहे. शुक्र म्हणजे आर्ट आहे. कुठली आर्ट, फोटोग्राफी असो, काही असो, आर्ट आहे. बरोबर आहे. हा थोडक्यात शुक्र मी सांगण्याचा प्रयत्न केला. अजून खूप काही सांगता येईल. शुक्र म्हणजे प्रचंड. इन्शुलिन शुक्राच्या अंडर येतो. बरोबर. शुक्र चंद्र फ्लुइड्सचा कारक आहे. शुक्र फ्लुइड्सचा कारक आहे, वीर्याचा कारक आहे. बरोबर आहे. आता शनी घेऊ. शनी काय इंडस्ट्रियलायझेशनचा कारक आहे. लोखंड म्हणजे शनी आहे. लोखंड परमार्थाची खडतर पाठशाळा म्हणजे शनी आहे. कर्माचा कारक शनी आहे. शनी काय आहे? हाडांचा कारक आहे. शनी प्रधान व्यक्ती असेल ना, हडकुळी असते. जरुरी नाही प्रत्येक अशी व्यक्ती जी बारीक असेल. हाडांचा कारक आहे. हाडं दिसतात. ऍक्च्युली हाडं दिसणे. मकर राशी गुडघ्यावर येते. शरीरातला सगळ्यात कडक अवयव कुठला की ज्याच्यावर आपला भार आहे? गुडघा. तो मकरेच्या अंडर येतो. मकर राशी गुडघ्यावर येते, आणि पाय जी नळी गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंतची ती कुंभ राशीच्या अंडर येते. लुसलुशीत मांडी ती गुरुच्या धनुराशीच्या अंडर येते. लेगपीस. मला मुद्दा म्हणायचा काय की मेदो वृद्धीचा कारक गुरु आहे ना, चरबीचा कारक गुरु आहे. शनी हाडांचा कारक आहे, म्हणून संधिवाताचा कारक शनी आहे. गरिबी शनीच्या अंडर येते. पॉवर्टी शनीच्या अंडर येते. भूकमारी शनीची, स्टार्विंग, अन्नान्न दशा करू शकतो शनी. कर्ज शनीच्या अंडर येतं. आजारपण शनीच्या अंडर येतं. आजाराचा प्रमुख कारक ग्रह हा शनी आहे. कर्ज, गरिबी, आजारपण, रोग, खिचपत पडणे. शनी एखाद्याला खिचपत पाडतो. वय वर्ष 90, मरण येत नाही. 30 वर्ष बेड रिटर्न करून टाकेल शनी. शनी म्हणजे पेशन्स. पेशन्स का दुसरा नाम शनी. मंगळ खाडकन तिथे एक घाव दोन तुकडे करत आरेला कारे, विषय संपला. शनी काय म्हणतो? माझी वेळ येऊ दे. एका राशीत शनी 2.5 वर्ष राहतो. चंद्राला एक राशी उपभोगायला 2.5 दिवस काफी होतात. चंद्र त्याच राशीत परत 1 महिन्यात पूर्ण येतो. परत त्या राशीत यायला 1 महिना काफी आहे चंद्राला. शनीला त्याच राशीत परत यायला 30 वर्ष लागतात. पेशन्स का दुसरा नाम शनी. शनी म्हणजे प्युअर पेशन्स. कोल्ड ब्लडेड ग्रह आहे तो. वायू तत्वाचा कारक आहे. ब्लॉकेजेसचा कारक आहे. वायू तत्व बिघडलं की शनीचे वात, संधिवात शनीचा आजार आहे. आर्थरायटिस, रॉमॅटिझम शनीचा आजार आहे. त्यामुळे संयम हा म्हणजे शनी. ज्याचा शनी खूप शुद्ध असेल पत्रिकेत, अतिशय पॉझिटिव्ह संयमी व्यक्ती असते. अतिशय संयमी. मोजून मापून बोलेल, पाहिजे तेवढंच बोलेल. बस करून काही स्वतःचं मत मांडून काही गरज नाही. इतका तो शनी शुद्ध आहे. बरोबर. त्यामुळे शनी खूप चांगला आहे. म्हटलं तर खूप चांगला आहे. मोठमोठे इंडस्ट्रियल, ऑइल अँड नॅचरल गॅस हा सेक्टर शनीच्या अंडर येतो. आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, सिमेंट, इन्शुरन्स हे सगळे शनीचे सेक्टर आहेत. प्लास्टिक, शनी म्हणजे टिकाऊ आहे ना. तो 1000 वर्ष टिकेल प्लास्टिक. नष्ट करून नष्ट होत नाही ते प्लास्टिक आहे. शनी नश्वर नाहीये. चंद्र नश्वर आहे. चंद्र मोह माया, नश्वर आहे ती माया. बरोबर. दूध नश्वर आहे, पेरिशेबल आहे. पेरिशेबल चंद्र आहे. शनी नश्वर नाहीये. जे टिकतं, लॉंग लास्टिंग आहे, जे उशिराने मिळेल पण टिकेल ते शनी देतो.
म्हणून चंद्राला सांगतो शनी की तू मोहमायात पडू नको बाबा, मोहमाया काही कामाची नाहीये, पोट भरणार नाही त्यांनी, कर्म कर, मोहात अडकू नको. पण चंद्राला ते जमत नाही मोहमाया ममतेशिवाय, म्हणून चंद्राला 7.5 लागतात. राहू केतू आणि गुरुला आणि शुक्राला 7.5 नाही लागत कधी. शनी कर्माचे पाठ त्याला शिकवतो चंद्राला त्या पिरियड मध्ये, त्याच्या जवळ येऊ. हा असा प्रकार. शनी मृत्यू जाता शनिदेव, मृत्यू कुठेतरी काहीतरी संपलं पाहिजे तेव्हा शनीचं कारकत्व. इन्शुरन्स सेक्टर, कोणतरी मरणं म्हणजे कोणतरी जीवन संपतं एखाद्याचं जीवन, काहीतरी एखादी ऍक्सिडेंटल घटना घडते तेव्हा क्लेम सेटल होतो. इन्शुरन्स इंडस्ट्री शनीच्या अंडर. बरोबर. मी एक्झाम्पल दिलं. आता राहू केतू, राहू केतू म्हणजे काय की रोगाचं निदान होत नाही, पण आजार होतच. निदान न होणारे आजार म्हणजे राहूच्या अंडर येतात. जे दिसत नाही ते राहू आहे, त्याचं कारकत्व जाणवत आहे पण दिसत नाही. बरोबर आहे. केतू, केतू देहाची पीडा देतो, राहू बौद्धिक चकवा देतो. फॉग हे राहूच्या अंडर आहे. पझल करून टाकेल राहू. समोर वस्तू असते, राहू काळ चालू असेल ना कधी कधी बघण्यासारखं असतं, समोर वस्तू असते दिसत नाही, कोणी आलेलं नसतं तिथे. अरे मगाशी मी इथे एवढं शोधलं पण नाही मिळालं, आत्ता बरोबर मिळालं. हे का होतं? ते राहूचं काम आहे. चकवा जाणं. हा, मुळात राहू केतू हे सायंटिफिकली सिद्ध का होतात तर ते पातबिंदू आहेत, शॅडो प्लॅनेट्स आहेत. म्हणजे रवीची गती जी आहे, रवी फिरत नाही, पृथ्वी फिरते. आपण पृथ्वीवर राहतोय म्हणून आपल्याला रवी फिरताना दिसतोय, खरं पृथ्वी फिरते. आपण म्हणायला म्हणू की रवी 12 राशींमधनं फिरतोय आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. तर चंद्राची पृथ्वी आपली जिओइड आहे ना, असा त्याचा आज तिरपा आहे ना, आज कल्लेला आहे, डायमीटर पृथ्वीचा कल्लेला आहे आणि जिओइड आहे. त्यामुळे चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती, विक्षेप वृत्त चंद्राचं, आणि रवीची 12 राशींमधली फिरण्याची गती म्हणजे क्रांती वृत्त, ही दोन्ही वृत्त एकमेकाला उत्तरेला आणि दक्षिणेला जिथे छेदतात, अज्युम्ड इंटरसेक्शन पॉइंट आहेत ते, तिथे राहू आहे वरती उत्तरेला आणि खाली दक्षिणेला केतू आहे. बरोबर. म्हणजे हे गणिताने सिद्ध झालेले आहेत पॉइंट, पण ते दिसत नाहीत. ते अज्युम्ड इंटरसेक्शन पॉइंट आहेत. चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं आणि रवीचं 12 राशींमधनं फिरणं, हे दोन्ही वृत्त म्हणजे फिरण्याच्या गती एकमेकाला अज्युम्ड इंटरसेक्शन पॉइंट्स वरती झाले. पृथ्वी अशी कल्लेली आहे, तिरपी जिओइड, म्हणून हे राहू केतू आहे. त्याचा इफेक्ट जाणवतो. आपले जे अल्ट्राव्हायोलेट रेस राहूच्या अंडर येतात, युव्ही रेस राहूच्या अंडर येतात. ते जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही ते राहू बघू शकतो. तृतीय नेत्र जागृत ज्यांचं असतं, आज्ञाचक्रात भयंकर स्ट्रॉंग असतं, त्यांचा राहू स्ट्रॉंग असतो. राहू ज्याचा स्ट्रॉंग असेल अशा व्यक्तीला संमोहित नाही करता येत, नाही येत, कारण संमोहन राहूच्या अंडर येतं, नेपच्यून आणि राहूच्या अंडर येतं. मग त्याचा चांगला वापर करू शकतो ना. राहू विषाचा कारक आहे, पण औषधामध्ये विष वापरून आपण त्याचा औषधासाठी वापर करतो की नाही. मग तेच राहूचं काम आहे. राहू प्युअर शुद्ध स्वरूपात असेल पत्रिकेत तर उच्च कोटीच्या साधना करते व्यक्ती, आणि राहूला अनुभव घेण्यातच मजा आहे. पण केतूला अनुभव घेता येत नाही. म्हणजे केतू, सॉरी, आय रिपीट माय स्टेटमेंट, आय रिग्रेट माय वर्ड्स. राहूला दिसतं, राहू बघतो आणि त्याचा अनुभव केतू घेतो, कारण केतूला शिर नाहीये, धड आहे. त्यामुळे अनुभूती केतू देतो, पीडा केतू देतो. राहू बुद्धीला चकवा देऊन फसवेल आणि त्याची पीडा जी आहे ती देहाला देईल तो केतू देईल. आणि अजून खूप एक्सप्लेन करता येईल सायंटिफिकली. म्हणजे राहू आणि केतूचे सायन्स मधले गुणधर्म मेडिकल ह्याच्यामध्ये म्हणायचे झाले तर आपल्याला केतू हा जो ग्रह आहे हा कॅन्सरसाठी फार मोठा कारक ग्रह आहे. कॅन्सर गुरु मंगळ आणि केतूच्या अंडर येणारा आजार आहे. बरोबर आहे. आणि राहू हा एस्पेशली आपल्याला स्पेस सायंटिस्ट व्हायचा असेल किंवा रेडिओलॉजिस्ट व्हायचं असेल तर राहूचं काम आहे तिथे. त्याशिवाय तो माणूस रेडिओलॉजिस्ट होणार नाही, स्पेस सायंटिस्ट होणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे हे फारच मी कमी सांगण्याचा प्रयत्न केलाय, अजून फार एक्सप्लेन करणार. हे मी अल्प माझ्या मतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला, बाकी काय नाही. तुम्ही जी 9 ग्रहांची तोंड ओळख दिली, आता आम्हाला त्याबद्दल समजायला लागलं एक्झॅक्टली कोणता ग्रह कोणत्या गोष्टीसाठी कारक असतो. सर बघा आपण बघतो की सामान्य जनता असते त्याला ग्रह, तारे, नक्षत्र, दशा, महादशा हे समजत नाही किंवा त्यांना इंटरेस्ट नसतो. समटाइम्स त्यांना थेट प्रश्न थेट उत्तर पाहिजे असतात, त्यांना टाइमही नसतो किंवा मग इंटरेस्ट नसतो की बाबा हे काय काम करतंय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चित प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा अतिशय. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सामान्य जनतेला ग्रह, नक्षत्र, दशा, महादशा ऐकून जाडजूड नावं असतात ही अशी की ते ऐकून कळतं की ही दशा चालू आहे, ही महादशा चालू आहे, पण त्याचा अर्थ काय. तर क्लायंटला आपल्याला हेच सांगायचं आहे की बाबा पर्टिक्युलर आता
माझ्याकडे एक अशा काही आता 24 वर्ष झाली मी ऍस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस करतोय. हम्म. तर त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, 2001 पासून सुरुवात केली, आजही माझं हे चालूच आहे. तर एक केस अशी आलेली होती तुमच्या रेलेव्हन्सनुसार, की त्या व्यक्तीला फॉरेन मध्ये जायचं होतं, ओव्हरसीज त्याचं डेलिगेट्स काहीतरी इंटरव्ह्यू काय होतं काहीतरी होतं, आणि तो मला स्पष्ट म्हणाला की मला ते दशा महादशा हे शब्द म्हणाला ऍक्च्युली तो आणि त्याची बायको प्रॅक्टिकल आहेत अतिशय, पण त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना तसे अनुभव आलेले, जुने क्लायंट आहेत माझे. ते आम्हाला जायचं आहे, पण ते तुम्ही सांगा ते काय दशा वगैरे आम्हाला काय कळत नाही, आमचं काम होईल का, आमचा प्रश्न आहे आम्हाला फॉरेनला जायचा योग आहे का आता Yes or no, कामासाठी, हा. येस और नो मध्ये, हा. आणि 15 ते 20 दिवसाचं काम आहे तिथे, आणि तिथे तो इंटरव्ह्यू होणं गरजेचं आहे आमचं, त्यानुसार आम्हाला करिअरसाठी वगैरे. तर मी पत्रिका बघितली त्या बाईच्या नवऱ्याची, आणि मला एवढं लक्षात आलं की इंटरव्ह्यू होईल, त्याचं डेलिगेटशी भेटणं होईल, काम होईल, पण तिथे त्याला मेडिकली काहीतरी प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. गोचर म्हणजे करंट ट्रान्झिट ऑफ द प्लॅनेट्स, ग्रहांची आत्ताची गती, आत्ता शनी कुठे, आत्ता मंगळ कुठे, म्हणजे गोचरीला कुठे, हे आत्ताचं, आणि दशा महादशा जन्मवेळेच्या, त्यानुसार त्याचे एकत्रितपणे त्या व्यक्तीला मेडिकल इश्यूज येणार होते, हेल्थ इश्यूज येणार होते, हे त्या पिरियडमध्ये. आता हे गोड शब्दात शुगर कोटेड सांगणं गरजेचं आहे. तुमचाच प्रश्नाचं रेलेव्हन्स घेऊन मी हे सांगतोय की त्यांना, मग मी त्यांना तेच सांगितलं की ठीक आहे, तुमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. मी जर म्हटलं आता की दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा 12व्याचा बलवान कार्यशे, षष्ठाचा बलवान कार्यशे, तुम्ही म्हणाल काय बोललात, उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय, तो तुमच्या रेलेव्हन्सचा भागच नाहीये. तुम्हाला फलादेश हवाय. ज्योतिष हे गणित आहे, पण गणिताने सिद्ध असलेलं त्याच्या मागची मानसिकता आहे ना, तो फलादेश. सोप्या भाषेतला गणिताने सिद्ध आहे ते, पण ते गणित आहे ना, त्याच्या मागे मानसशास्त्र आहे. ते मानसशास्त्र म्हणजे फलादेश आहे. तो मला तुम्हाला सांगायचा आहे क्लायंट म्हणून. मी म्हटलं की बघा, ह्या पिरियडमध्ये तुम्हाला इन्शुलिन शूट होण्याचे चान्सेस आहेत, त्याला डायबिटीस होता, आणि तो म्हणाला मी रेग्युलर इंजेक्शनचे शॉट्स घेतो, असं घेतो तसं घेतो, सगळं कबूल आहे, जपा, काहीतरी 19-20 होण्याचे चान्सेस आहेत, उजव्या मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर त्या पिरियडमध्ये होण्याचे चान्सेस ॲट व्हेरी हायर साईड, मिअर पॉसिबिलिटीज ॲट व्हेरी हायर साईड. जरूर नाही की तसं व्हायलाच पाहिजे, पण तुमची कुंडली, ते अर्थक्वेक प्रोन एरिया आहे ना, जपान सारखा एरिया आहे वगैरे, तिथे सहज भूकंप होऊ शकतात, म्हणजे एक तो रस्ताच तसा आहे. तर तुमच्या पत्रिकेतला तो पिरियड तसा आहे नुसता म्हणून नाही, तर तुमची पत्रिका त्यासाठी होण्याची चांगले म्हणजे तसे चान्सेस जास्त आहेत ते होण्याचे, तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. ठीक आहे म्हणे, आणि उपाय दिले, असे नुसते जाऊ नका, ते उपाय करा. त्यांनी उपाय केले आणि ते गेले, त्यांचं काम झालं वगैरे व्यवस्थित सगळं, आणि एकदा मला पहाटे 5-5:30 मेसेज आला की त्यांच्या त्याच पिरियडमध्ये त्यांना पिरियड काढून दिलेला की 4 ते 5 दिवस सांभाळून राहतात राईट ब्रेन मध्ये. मी त्यांना सांगितलेलं उजव्या मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत, सांभाळून राहा. ब्रेन स्ट्रोक आला, फिट आली, आणि कारण ठरलं इन्शुलिन शूट झालं. इन्शुलिन शूट झालं, कारण ठरलं. हे खरी घडलेली घटना आहे. म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत क्लायंटचं माझ्या, कारण ते माझे कोणाचंच मी नाव नाही घेऊ शकत, पण मी केस स्टडीज तुम्हाला कैक देऊ शकतो. 10,000 क्लायंट आहेत माझे ऑल ओव्हर द ग्लोब, इन 5 डिफरंट कॉन्टिनेंट्स. आजही मी प्रॅक्टिस माझी असते. भारतात तर आहेच, ऑल ओव्हर इंडिया, US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट, इथे माझे क्लायंट आहेत, युरोप. एकदम तंतोतंत तुम्ही सांगितल्यावर, तर म्हणजे प्रकार फक्त काय झालेलं, आधी उपाय केले होते म्हणून वाचले. 1.5 ते 2 दिवसात हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज, पण झटका बसला, तो योग टाळला नाही. खरं. सर, आता एखाद्या माणसाच्या लाईफमध्ये शिक्षण असतं, करिअर, हेल्थ, रिलेशनशिप आणि पैसा, हे 5 सेगमेंट खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही जसं म्हटले की तुमच्याकडे बरेच क्लायंट्स आता समस्या वगैरे घेऊन येतात, तर या क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या आल्या असतील आणि ते तुम्ही सॉल्व्ह केल्या, त्याबद्दल काही केस स्टडी असतील, प्रत्येक सेगमेंट मधले 1-2 केस स्टडी, ते तुम्ही एक्सप्लेन करा. पहिलं काय हवंय तुम्हाला? शिक्षण. सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन, म्हणजे करिअर गायडन्स. ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून करिअर गायडन्स देता येतं. करिअर गायडन्स देता येणं म्हणजे थेट प्रश्न, मगाशी मी सांगितलं की डेंटिस्ट्रीला ऍडमिशन मिळेल का, ऑर्थो डेंटिस्ट व्हायचंय, थेट प्रश्न विचारला. मग डेंटिस्ट्री ही शनी, मंगळ आणि शुक्राच्या अंडर येणारी, मूळ रवी पाहिजे त्याला, शनी हाडांचा आणि दातांचा कारक आहे, बरोबर आहे. सर्जरीचा मंगळ कारक आहे, डेंटिस्ट व्हायचं, आणि ऑर्थो डेंटिस्ट म्हणजे रवी शनी आलेच, कारण हाड शनी आणि रवीच्या अंडर येतात. याचे करिअरशी सांगड घालता आली पाहिजे पत्रिकेतनं, म्हणजे हाच प्रकार झाला. तर एक एक्झाम्पल असं होतं करिअरच्या संदर्भात द्यायचं की एक क्लायंट होते आणि त्यांच्या मुलीला त्यांना इंजिनिअरिंगच करायची होती. भाऊ तर डॉक्टर होता, सेटअप होता सगळा,
आणि इंजिनिअरिंगलाच पाहिजे, आम्हाला आमचं इंजिनिअरिंग केलंच पाहिजे असा आग्रह होता. त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये इंजिनिअरिंगचे कारक योग नव्हते, हा. बरोबर आहे, पण रवी शुक्राचे छान ऍस्पेक्ट्स योग होत होते, रवी शुक्र युतीचे चंद्राशी. तर हे बघून मी करिअरच्या बाबतीत त्या मुलीला सांगितलं की हिला कलात्मक दृष्ट्या ही मुलगी पुढे जाईल, इंजिनिअरिंगची कुंडली नाही. त्यांना थोडंसं वाईट वाटलं, ते म्हणाले असं कसं बोलतं, पण बोलणं म्हटलं मी बोलून किंवा तुम्ही सांगून होणार नाही ना. त्या आत्म्याचा जो कॉल आहे तो त्या पत्रिकेत आहे. बाजूवाल्याची मुलगी इंजिनियर झाली, बाजूवाल्याचा मुलगा डॉक्टर झाला, आपल्या नात्यातली 4 मुलं मोठ्या लेवलला युनायटेड स्टेट्समध्ये सेटल झाली, आपलं पोर का नाही जाते, हा न्यूनगंड पालकांच्या मनात येतो. अपेक्षा असणं रास्त आहे पण जरुरी नाही. म्हटलं शेफ होऊ शकते ही मुलगी, कारण चंद्राशी रवी शुक्राचे योग कलात्मक दृष्ट्या उत्तम शेफ बनवतात. जलतत्वाच्या राशीतनं हे योग होत होते. बरोबर. जलतत्वाच्या राशीतनं योग झाल्याने म्हटलं एखाद्या क्रूजवर वगैरे तुला असं चान्स मिळाला तर जाऊ शकतेस. आणि त्याला तसे उपायही दिले करिअरसाठी चांगले. कालांतराने ते लोक पेढे घेऊन आले होते. मोठ्या क्रूजवरती तिला चांगलं पॅकेज मिळालं, 2.5-3 लाख रुपये महिना पॅकेज मिळून क्रूजवरती शेफ झाली ती मुलगी. म्हणजे हे एक आहे. करिअर मधलं अजून एक एक्झाम्पल द्यायचं होतं की एका म्हणजे माझे क्लायंट आहेत मुंबईला, त्यांची फॅक्टरी आहे आणि त्यांच्या आजोबापासून इंजिनिअरिंग आणि त्यांचं व्हिएटनाम मध्ये का कुठेतरी पार्टनरशिप आहे, कंपनी असून. म्हणजे आपली पुढची पिढी झालीच पाहिजे. तर त्या मुलगा इंजिनिअरिंगला कॅनडाला शिकायला होता आणि तो मुलगा येऊन समोर त्याची केस होती की त्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, हटून बसलेला. तर पत्रिकेत बघितलं हो इंजिनिअरिंगचे योग नाहीयेत म्हटलं. तर त्या वडिलांना वाईट वाटलं, राग आला की ते असं कसं म्हणू शकता, तो आता फर्स्ट इयरला आहे ना. म्हटलं त्याचं गणित अतिशय चांगलं आहे पण हा इंजिनियर होणार नाही, सेकंड इयरला ड्रॉप घेईल. खरंच त्याने सेकंड इयरला ड्रॉप घेतला. मी त्यांना सांगितलं ही रिसर्चची पत्रिका वाटते, पीएचडीची पत्रिका वाटते. त्याने रिसर्चला ऍडमिशन घेतली, R&D ला. आज R&D सायंटिस्ट म्हणून काम करतो, पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पीएचडी केली. म्हणजे मुद्दा सांगायचा आहे की ते योग असले पाहिजे, नाहीतर ते तसं होणारच. करिअरच्या बाबतीत झालं. रिलेशनशिप आता रिलेशनशिप वैवाहिक जीवन असो, नातेसंबंध नुसतं वैवाहिक जीवन नाही, आई मुलाचं रिलेशनशिप असो, वडिलांचं मुलाशी असो, भावा बहिणीशी असो, मग नातं काय त्याच्यानुसार. आता मोस्टली नवरा आणि बायकोचे जास्त वाद होतात. हा वाद होतात. आता तसे कितीतरी अशा केसेस आहेत नवरा बायकोच्या की पराकोटीला गेलेल्या. मग त्याच्यामध्ये रवी हा नवऱ्याचा कारक ग्रह बाईच्या पत्रिकेत, स्त्रियांच्या पत्रिकेत तपासून बघायला लागतो. शुक्र सेक्स लाईफचा कारक ग्रह, चंद्र सुखाचा कारक ग्रह, संसार होईल की नाही. तसं व्हायसे वर्षा पुरुषांच्या पत्रिकेत चंद्र बघायला लागतो. आई म्हणजे चंद्र, नंतर बायको म्हणजे चंद्र. शुक्र सेक्स लाईफचा कारक आहे परत. हे सगळं तपासून बघायला लागतात ग्रह. त्यानुसार असे काही अक्षरशः म्हणजे डिवोर्स पर्यंत आलेली केस ही होती. आणि म्हणजे मारामारी करायची इथपर्यंत झालेली. हो. आणि लव्ह मॅरेज 8-10 वर्ष अफेअर होतं, मारामारी पर्यंत वेळ आलेली. म्हणजे इथपर्यंत आपल्याला बघायला मिळतात प्रकार. त्याच्यानंतर एक केस तर अशी होती की लग्न झाल्यावरती त्या मुलावरती बायकोने केस टाकली आणि त्याच्याकडनं त्याचं हॉस्पिटल होतं, त्याचं क्लिनिक होतं, ते सगळं गेलं, त्या केसमध्ये गेलं. म्हणजे अशा लेवलला ताणले गेलेले रिलेशन्स. तिथे त्यांची कर्म असतात गतजन्मीची, त्यानुसार ते घडणार असते. शनी हा कोर्ट मॅटरचा कारक आहे. विवाह होऊन कोर्ट मॅटर होणं म्हणजे शनीचं लक्षण झालं, षष्ठस्थानाचं लक्षण झालं. कधी कधी वैवाहिक सौख्यामध्ये म्हणजे विधुर योग किंवा विधवा योग येतो, वैधव्य योग. मग तिथे त्या व्यक्तीचं सप्तम स्थान जे विवाह स्थान, त्याच्याशी निगडीत अतिक्रूर योग होत असतात शनी मंगळ राहूच्या दृष्टिकोनातनं. ते तपासून बघावे लागतात की बाबा वैधव्य योगाची कुंडली आहे का. स्ट्रेट फॉरवर्ड सांगता येत नाही, पण गोडीत सांगावं लागतं. कोणी कोणाशी विवाह करा, करू नका, हे आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. आम्हाला विचारतात मी याच्याशी लग्न करू का, डिवोर्स घेऊ का, लिव्ह इन मध्ये राहू का. सॉरी, बिईंग अन ऍस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी म्हणून आम्हाला हा अधिकार नाहीये सांगायचा. पण वैवाहिक जीवन कसं असेल हे निश्चित सांगू शकतो, इम्पॅक्ट एरिया सांगू शकतात. आणि त्याचे उपाय दिले तर तीव्रता कमी होते. मग तीव्रता कमी होते. अगदी म्हणजे टोकाला जाणार असेल तर कुठेतरी आधार मिळून प्रकरण वाचतात. तर असे काही प्रकरणं झालेली आहेत की ती वाचलेली आहेत. हेल्थ बद्दल सांगितलंच तुम्ही की तुम्ही हेल्थ कसं प्रेडिक्ट केलं होतं. हेल्थ बद्दल काही गोष्टी सांग. कॅन्सर प्रेडिक्ट केलेले आहेत, काही कुंडल्या आहेत. एका बाईच्या तर कुंडलीला स्पष्ट दिसत होतं की डाव्या मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ येईल, आणि सांगितलेलं स्पष्ट मी की त्यानुसार, कारण मेंदूचे कारक ग्रह योग तसे होत होते. गुरु मंगळाचे बुधाशी अशुभ योग केतूच्या माध्यमातून होत होते. आणि खरंच तसा ग्लायोब्लास्टोमा, GBM ह्याला मेडिकल संज्ञा येते, आणि 4th ग्रेडचा ग्लायोब्लास्टोमा ग्रेड 4चा ट्युमर होता. झाला नंतर त्या बाई गेल्या, पण आधी प्रेडिक्ट केलेलं 4 वर्ष आधी
हा. पण त्यांनी ऐकलं नाही किंवा चालढकल केली. हा. पण अर्थात आपण म्हणू की चालढकल केली, पण त्यांच्या आत्म्याचा तो कॉल होता Call होतो. खरं आहे. शेवटी. शेवटी. त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. पण असं प्रेडिक्शन करता येतं हम्म. की बाबा कॅन्सर होणार आहे, मग रक्ताचा कर्करोग आहे, हम्म. तर रक्त म्हणजे काय, तर चंद्र, हम्म. रक्तातल्या लाल पेशी म्हणजे मंगळ, केतू कॅन्सरचा कारक आणि गुरु कॅन्सरचा कारक. चंद्र मंगळ गुरु केतूचे कुयोग बिघडले हम्म. त्या हाऊसेस मधनं पर्टिक्युलर आजारपणाशी रिलेटेड, तर आपल्याला रक्ताशी रिलेटेड काहीतरी समस्या होतील असं निदान करता येईल. बरोबर. तुम्ही पिन पॉइंटेड म्हणाल तर पिन पॉइंटेड असं नाही सांगता, नाही सांगता येत. खरं आहे. पण येऊ शकतं, कळू शकतं की हा. कॅन्सर आहे का हम्म. किंवा होण्याचे चान्सेस पॉसिबिलिटीज आहेत का, हम्म. हे सांगू शकतो. अगदी अगदी. आणि उपाय दिले तर तीव्रता कमी होते. बरोबर बरोबर. नाही असे काही आहेत का की आता पैसा फायनान्स आता इन्व्हेस्टमेंट करायची असते. हा कोणी म्हणाला माझ्याकडे 5 कोटी आहेत, मला इन्व्हेस्ट करायचे, मी कुठे करू? हम्म. मग त्याच्या कुंडलीला कुठले ग्रह शुभ आहेत? जसं रवी हा मेडिसिनचा कारक, फार्माचा कारक झाला, मंगळ रिअल इस्टेटचा कारक झाला, गुरु बँकिंग सेक्टरचा कारक झाला. मग त्यानुसार त्या सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट त्याला करायला आपण हे करू. बरोबर. एक माझ्या आताच काही क्लायंट होते, त्यांना 2.5 ते 3 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांना करायची होती आणि त्यांना रिअल इस्टेटमध्येच करायची होती. मंगळ पराकोटीचा बिघडलेला होता. हम्म. त्यांना सांगितलं की मंगळाचे शुभयोग नाही आहेत, हम्म. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू नका, हा. विश्वासघात होऊ शकतो. हा. 2.5 ते 3 कोटी अजूनही अडकलेले आहेत हा. बिल्डरकडे एका, आणि तो बिल्डर फरार झाला. मुद्दा सांगायचा हा आहे की जर तो ग्रह बिघडला असेल तर त्या कारक ग्रहाच्या अंडर येणारी कारक इन्व्हेस्टमेंट फसू शकते. Yes. बुध ट्रेडिंगचा कारक आहे, स्टॉक मार्केट ट्रेडिंग बुधाच्या अंडर येतो. मंगळ त्याच्याचा सट्टा दर्शवतो. स्टॉक मार्केटमध्ये जे ट्रेडिंग मध्ये सट्टा चालतो तो मंगळ कारक आहे, कारण मंगळ सट्ट्याचा कारक आहे. पण ऍक्च्युअल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शनी सारखा ग्रह तिथे अनुकूल आहे का, की जो 5 ते 10 वर्षाची मोठी गुंतवणूक त्याला फलदायी दाखवेल, का शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, खरंय. हे शेवटी कुंडली बघून सांगता येतं. फायनान्शियल ऍस्ट्रोलॉजी बरोबर. हा प्रकार आहे. खरंय. सर आता आपण बघतो की बरेच लोक आपल्याला कॉल करतात आणि कॉल करताना समस्या सांगत नाही, ते बघतात की समोरच्या ज्योतिषाला किती नॉलेज. तर हे असं करणं कितपत योग्य वाटतं? असे अनुभव कैक आले, पण खरंच शास्त्राची प्रचिती बघू नये. मला आजपर्यंत असे कैक लोकांनी कैक वेळा जज केलेलं आहे की ही पत्रिका ओळखून दाखव, हे कर, ते कर. ओळखून दाखवायला ओळखून दाखवूही शकतो, पण असं करून हा डोंबराचा खेळ आहे का? खरंय. हा तुम्ही काही जादूचे प्रयोग बघायला आलेले आहेत का? एका बाईनी मला स्पष्ट विचारलं की हा मग तुम्ही ओळखून दाखवा. म्हटलं डॉक्टरला सांगा, डॉक्टर बघतो तुमचे ब्लड ग्रुप मध्ये काय आहे, तुम्हाला कळतं, ते डॉक्टरला सगळं कळत असतं, हा. तरी विचारतो ना, बोला काय होतंय, हा. विचारतो ना. तसं तुम्ही त्याला बोलू शकता हा ओळखून दाखवा आता तू माझं. नाही. हे असं शास्त्राची प्रचिती. मी त्या बाईची मुलाची पत्रिका होती, मला सरळ म्हणाले हा मग तुम्ही ओळखून दाखवा. म्हटलं ब्रिज कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो का, सिव्हिल इंजिनियर आहे. बापरे. हा सरळ बोललो. ते योग होते, मगाशी टेक्निक सांगितलं त्यानुसार टेक्निकली मला ते लगेच लक्षात आलं. म्हटलं फॉरेनला जाण्यासाठी याच्या बायकोला व्हिसा मिळालेला नाही, हा फॉरेन मध्ये आहे. पण हो म्हणे त्याची बायको व्हिसा नाही मिळते, पण हा आता नाहीये. इतकं सांगता येतं. म्हटलं हो, चांगल्या गुरुकडनं नॉलेज घेतलं असेल तर हे गुरुमुखी विद्या आहे, माझं कर्तृत्व काहीच नाहीये. पण हे तुम्ही शास्त्राचं असं जर केलं, फटका असा बसेल परत नेक्स्ट टाइम, तर ते तुमचं भोगायला लागेल तुम्हाला. त्यामुळे रिस्पेक्ट. हा माझं एक ओळखीचे आहेत, वकील आहेत, नाही जरा ओळखून दाखवा, तुम्ही नेहमी छान ओळखून दाखवता, ह्या बाईच्या पत्रिकेत काय असेल. म्हटलं काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का पैसे टाकून बघण्याचा? ह्याचा किती मोठा त्रास तुम्हाला होईल ह्याचं माहितीये. भगवान शिवाचं शास्त्र आहे, अपमान करू नका शास्त्राचा. तुमचा विश्वास नसेल ना तर माझ्याकडे येऊ नका, कळलं का? जज करू नका. म्हटलं ही उजवी ओरी प्रॉब्लेम पीसीओएस किंवा पीसीओडी आहे हिला. म्हटलं कन्सिव्ह नाही होणार. म्हटलं हो हो म्हणे, हो बरोबर आहे. म्हटलं हे सांगायला सोपं आहे, टेक्निकनी मला माझ्या गुरूंनी शिकवलंय, मी फाटकन सांगू शकतो पीसीओएस पीसीओडी ओव्हरी हे कन्सिव्ह होणार नाही. पण म्हटलं हे तू विचारतो, हे डेबिट चढवून घेतोय. म्हटलं तुला अधिकार नाहीये माझी परीक्षा बघायचा. त्यामुळे असं खरंच कोणी करू नये, कारण भगवान शिवाच्या अंडर येणारं डायरेक्ट हे शास्त्र आहे, शिवशास्त्र. तुम्हाला पाप लागेल, फेडावं लागतं, जबरदस्त फेडावं लागतं. आणि रॉंग येते म्हणजे कोणालाही तुम्ही जज करू नका. आणि ऍटलीस्ट हे का होतं की कुडमुडे लोकांकडे जाऊन जो भ्रमनिराश झालेला असतो लोकांचा, ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली कुडमुडे लोक जे बसतात, त्यामुळे मी टीका करत नाही कोणावर, पण ऍक्च्युअली होतं. प्रत्येक सेक्टरमध्ये फसवणूक होते, त्यानुसार या सेक्टरमध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे, म्हणून हा प्रकार होतो. सर आता काय होतं की बऱ्याच लोकांना काही समस्या असतात की ब्लॅक मॅजिक केलेलं असतं, करणे केलेले असते, आणि असा त्यांना संशय असतो. तर ते ज्योतिषशास्त्रातून आपल्याला दिसतं. छान, अगदी छान प्रश्न विचारला. किंवा दिसतं, आणि हे पण सांगता येईल का की कोणी केलंय? बघा कसं असतं, कोणी केलंय हा प्रकार नंतर, मुळात आहे का? मुळात कैक लोकांच्या बाबतीत त्यांना जी भीती वाटते अनाठाई, की बाबा कोणीतरी काहीतरी केलेलंच आहे, तर जरुरी नाही की कोणीतरी काहीतरी करायलाच पाहिजे.
कारण करणं हे साधी गोष्ट नाही. सोपी नाही. आज एखाद्यावर खरोखर मारण प्रयोग करायचा असेल ना, तर किमान 5-7 लाख रुपये पाहिजेत त्यासाठी. हो. पाहिजे तर आणि ते तर उलट तो करत मारण असतात. प्रयोग करता येऊ शकेल. तेवढा खर्च करावा लागतो. खरं. काही गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी. हम्म. पण जरुरी नाही की एखाद्याला खरंच या लेवलला करून कोणाला पैसे एवढे वरती आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने असा ग्रह करू नये. कोणी 1-1.5 लाखात करत असेल मला माहित नाही, मला त्याशी देणं घेणं नाही. पण डायरेक्ट स्वतःला पूर्वग्रह दूषित करून घेऊन बायस्ड ऍटिट्यूड ठेवून आपण स्वतःला घाबरून जाऊ नये की माझ्यावर कोणी काही केलेलंच आहे का. हा हा पण एवढं मात्र नक्की की केलं असेल तर पत्रिकेतनं ते लगेच लक्षात येतं. हा. मंगळाचे केतुशी जेव्हा कुयोग होतात, अशुभ योग होतात, एस्पेशली षष्ठ स्थान, 12वं स्थान, अष्टम स्थान, 6, 8, 12 या माध्यमातून आणि फर्स्ट हाऊस ह्याच्यातनं मंगळाचे केतुशी अशुभ योग होतात, तेव्हा पिशाच पीडा, बाहेरची बाधा हे दिसून येते. हे मी नाही सांगत आहे, हे बृहत पराशरी होराशास्त्रातले रिलेव्हन्स देतोय, ते त्यानुसार दिलेलं आहे तिथे. त्यामुळे तसे अनुभव आज येतात. बरोबर. आणि हे ओळखता येऊ शकतं की खरंय. एखाद्यावर खरंच काही झालेलं आहे का प्रकार. निश्चितपणे. आणि चंद्र मनाचा कारक आहे ना. शेवटी त्या व्यक्तीला जी भीती वाटत असते किंवा जे काही होत असतं ते मन कमकुवत करतात त्याचं पहिले. रवी आणि चंद्र हे ग्रह कमकुवत करून अटॅक केला जातो. बरोबर. असा अटॅक नाही होत. बरोबर. हा, मग ते दिसून येतं. आणि त्याच्यावर सोल्युशन पण निघतं. सोल्युशन आहे ना. हा. उपाय नाही अशी समस्याच नाही. समस्या नाही अशी व्यक्ती नाही, बरोबर. उपाय नाही अशी समस्या पण नाही. खरंय. पण काही काही गोष्टीमध्ये हाताबाहेर गेलेली असेल केस. हा, हा. जसं मी मगाशी म्हटलं की त्या बाईंच्या पत्रिकेमध्ये कॅन्सर प्रेडिक्ट झालेला फर्स्ट स्टेज मध्ये असेल तर तो सांगताही आला असतो, उपचार करता आले असते. मी आधीच सांगितलेलं 5-6 वर्ष. त्याच्यानंतर तो प्रेडिक्ट झाला तो 4th ग्रेडला. पण त्यांनी उपायच केले नाही, चालढकल केली नाही, त्यात काय होतंय वगैरे असं. पण आता जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे ह्याच्या आयुष्यात असं काही होऊ शकतं, उपाय दिले त्यांनी केले तर त्याचा इम्प्लिमेंट केलं पाहिजे. हा म्हणजे ऑरा आपला बिल्ड झाला ना, हा. उपाय देऊन काय होतं शेवटी ऑरा बिल्ड होतो, आपण हा. सशक्त होतो. त्यामुळे कोणी काही केलं तरी ते रिबाउंड जातं त्याच्या. अगदी बरोबर. बरोबर. दैवी साधना, दैवी उपासना ह्याने मग आपल्याला संरक्षण कवच निर्माण करता येतं आपल्या स्वतःभोवती. असं ज्योतिष सांगण्याची किती पद्धती आहेत? आपण कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. एका हयातीत शिकण्याची विद्या नाही. त्यामुळे मूळ जननी म्हणजे काय तर पारंपरिक बृहत पराशरी होराशास्त्र. पारंपरिक ज्योतिष हे मूळ आहे, ही जननी आहे, मदर ऑफ ऑल ऍस्ट्रॉलॉजी. मग त्याच्यातनं कैक वाटा, उपवाटा, उपशाखा निघाल्या. कृष्णमूर्तींनी कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रांवर आधारित काढली, अष्टक वर्ग पद्धती, षडवर्ग पद्धती, ताजिक पद्धती, कैक पद्धती, जैमिनी पद्धती, कैक सुदर्शन चक्र पद्धती, सर्वतोभद्र चक्र पद्धती, अजून कैक आहेत. नाडी पद्धतीमध्ये नाडी तर 72 नाडे आहेत. शिवनाडी. टॅरो कार्ड वगैरे वेगळं. टॅरो कार्ड हे ग्रीक आणि युरोपियन कल्चर असलेलं, ख्रिश्चनिटी आणि ग्रीक कल्चर असलेलं एक म्हणजे शास्त्र आहे आणि महान शास्त्र आहे, अतिशय पवित्र शास्त्र आहे. टॅरो हे अतिशय ख्रिश्चनिटीचा त्याच्यावर भयंकर अंमल आहे, ऍप्लिकेशन आहे, अतिशय पवित्र आहे. आणि टॅरो इंटरलिंक आहे ऍस्ट्रॉलॉजीला. प्रत्येक कार्ड वरती ग्रहांचं आणि राशीचं कारकत्व आहे म्हणजे आहे. फक्त हे चांगल्या गुरुकडनं शिकलं तर त्याचं रिलेव्हन्स ऍस्ट्रॉलॉजीमध्ये लावता येतं. जसं जर का 10 ऑफ कॉइन्स, 10 ऑफ पेंटॅकल्स हे जर कार्ड असेल आपल्याला त्याचं, तर ते मकर राशीचं कार्ड आहे. सगळे इंटरकनेक्टेड आहेत, सगळ्या विद्या एकमेकांशी. 3 ऑफ वँड्सचं जे कार्ड आहे ते 3 ऑफ वँड्सचं कार्ड हे मिथुन राशीचं कार्ड आहे. हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे आपण तुम्ही जसं म्हटलं की ही विद्या आपल्याकडे आली म्हणजे भारतात धरून चला किंवा शिवाची विद्या आहे, तर ती मूळ विद्या आहे, मदर ऑफ ऍस्ट्रॉलॉजी. त्याच्यानंतर हे सगळे नवमांश पद्धती, अगदी आपल्याला अजून डीप मध्ये कितीतरी, म्हणजे एका हयातीत हे शास्त्र शिकता येत नाही. म्हणजे गुरुकडनं एक एक प्रॅक्टिस करणं, शिकणं. मी माझा रिलेव्हन्स धरतो ते मूळ म्हणजे पारंपरिक ज्योतिष, नक्षत्र ज्योतिष. मी काही गोष्टी बघतो. मी 5 ते 6 मेथड्स एका वेळी माझ्या ऍप्लिकेशन करून मग उत्तर. समोरच्याला सांगत नाही मी काय मेथड लावतो, बॅक साईडला काय चालू, मी काय कॅल्क्युलेशन करतोय. मी ते त्याला इंटरेस्ट नाही ना त्याच्यात. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असं असतं ना. आणि अर्थात ते असायलाच पाहिजे की ह्या पिरियड, माझ्या कुठल्या पिरियड मध्ये मला चांगला धनलाभ होईल, तो पिरियड मी कुठल्या पद्धतीने काढतोय ते माझं कॅल्क्युलेशन. त्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण माझं कर्तव्य आहे की मी ते त्याला सांगणं. अगदी अगदी. सर, किती टक्के समस्या सोडवू शकतो आपण? म्हणजे एखादे प्रॉब्लेम असेल तर 90%, 95%, किती टक्के पॉसिबिलिटी असते एखादी? कसं आहे की ज्योतिष शास्त्राची मदत का घ्यायची
मुळात इथे जाऊ आपण हम्म. की ज्योतिषशास्त्रानुसार काय हासिल करता येतं. व्हॉट इज इन इट फॉर मी इफ आय एम ऑप्टिंग ऍस्ट्रॉलॉजिकल ऍडवाइस. मी ज्योतिषशास्त्राचा ऍडवाइस घेतला तर मला काय मिळेल. हा. ज्योतिषशास्त्र काय आहे, गतजन्मांच्या कर्माचं प्रकटीकरण म्हणजे ती पत्रिका आहे आपली. ह्या जन्माचा हिशोब नाहीये ना तो. नाही, नाही. एखादा माणूस 5 BHK जन्माला येतो, एखादा बिचारा स्लम एरियात जन्माला येतो, एखादा 1 BHK जन्माला येतो, एखादा मोठे उद्योगपती टाटा बिर्ला मुकेश अंबानी यांच्या घरी जन्माला येतो. खरंय, खरंय, खरंय. मग तो गतजन्माच्या त्याच्या कर्मानुसार जन्माला येतो. Yes. पण आपण वी कांट अव्हॉइड द व्हेरी इव्हेंट विच इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर. हम्म. आपण भविष्यात घडणारी घटना टाळू शकत नाही, बरोबर. ती होणारच आहे. हम्म. बट विथ द हेल्प ऑफ दिस सायन्स ऍस्ट्रॉलॉजी वी मे गोइंग टू रिड्यूस द इंटेन्सिटीज ऑफ द थिंग्स विच आर गोइंग टू हॅपन इन फ्युचर. खरंय. म्हणजे काय की भविष्यात घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी करता येते दैवी उपाय करून. आणि व्हॉट विल बी द फायनल आउटकम, द प्रोबॅबिलिटीज ऑफ हॅपनिंग ऑफ एन इल इव्हेंट वुड बी मिनिमल. वाईट घटना घडण्याची तीव्रता बरोबर. आणि वारंवारता हे दोन्ही कमी होतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या भोगूनच मोकळे कराव्या लागतात. त्यामुळे 20% आपण असं म्हणू की आपण त्याच्यावर काही करू शकत नाही. हा. कारण काय त्या आत्म्याचा तो कॉल असतो. खरंय, मी खरंय. मगाशी म्हटलं ना, उपाय सांगून देखील त्या व्यक्तीने केले नाहीत, कारण शेवटी त्याच्या आत्म्याचा तो कॉल कॉल होता. असतो. त्यानुसार एखाद्याचं विक्टीम होणं खरंय. किंवा एखाद्या आजाराला बळी पडणं, हम्म. आपण एका लिमिटच्या बाहेर एखाद्याला नाही करू Force नाही शकत. करू ते शकत ना. त्याचे कर्मबंधनं असतात, अगदी. त्याच्यात आपण हात नाही घालू नाही शकत. घालू शकत. पण आपल्याला 80% तरी आपल्याला लोकांना आधी जर का आपण उपाय दिले तर त्याची तीव्रता कमी होते ना. कमी होते. घडणारी घटना नाही टळणार. कर्माची बुलेट आहे, ती हा. फायर होणार. हो. पण आपण बुलेट प्रूफ जॅकेट धारण केलेलं असतं. उपाय केल्याने काय होतं, ऑरा आपला इतका पॉवरफुल होतो, सक्षम होतो आभा मंडळ आपलं, की ती घडणारी घटना म्हणजे फाईट बसलेली असते ना, ती चापटी मारल्यागत जाणवते. बरोबर. डोक्यावरचा मार पायावर जाईल, बरोबर. जखम होऊन रक्त येणार असेल तर खरचटण्यावर जाईल, खरंच, कमी 50-60 लाखाला नुकसानीत जाणार असेल तर 1-1.5 लाखात स्वस्त्यात सुटेल. बरोबर. असं नका विचारू 1-1.5 लाख का गेले, 50-60 लाखाला दुखणार होता बाबा, खरं. 1-1.5 लाखात स्वस्त्यात निघाल. अगदी. म्हणजे अगदी रक्तबंबाळ होऊन तुटणार फुटणार होता तर 1-2-3 टाके पडले, थोडक्यात काम निभावलं. हो. हे का झालं? असे उदाहरण आहेत हो. की बाबा गाडीमध्ये बसलेला आहे, पूर्ण गाडी इन्शुरन्स पण नाही होणार, इतक्या लेवलला चुरमडली गेले, ऍक्सिडेंटने ठोकली गेले. आतमधले 3-4 लोक जेवढे होते हा. ते इतके चेपलेत, 2-2 महिने हॉस्पिटलाइज झालेत. हा. पण ज्याने उपाय केलेले होते व्यवस्थित, त्याला 2-3 टाके पडले, तो घरी गेला, त्याला काहीच नाही झालं, खरंय, खरंय. खर्चडलं पण नाही, साधं काहीतरी एवढूसं तेवढूसं झालं. मग हे त्याच्या बाबतीत असं का झालं? त्याच्याही पत्रिकेत ऍक्सिडेंटल योग होताच ना, कारण तो त्या लोकांबरोबर बसलेला होता. पण त्याला मदत अशी मिळाली परमेश्वराची की त्याने काही उपाय केले होते. म्हणून उपाय केल्याने काय होतं, तीव्रता कमी होते. येस, येस. सर, काही लोकांचे केविलवाणे प्रश्न असतात किंवा त्यांचा समज असा असतो की तुमच्याकडे एवढी विद्या आहे, बरोबर आहे की नाही, मग तुम्ही लोकांकडनं पैसे न घेता त्यांना मदत करायला पाहिजे, असा लोकांचा समज असतो. कसं आहे की नथिंग कम्स फ्री. हा. त्याचं कारण हे की आपण जेव्हा एखाद्याला एनर्जी एक्सचेंज मध्ये काहीतरी देतो तेव्हा एनर्जी एक्सचेंजच आहे ना हे, की तुम्ही रेशन किराणा माल विकत घेतला तर त्याचा एनर्जी एक्सचेंज तुम्ही देता ना त्याला. बार्टर सिस्टीम पहिल्यापासून होतीच ना, देवाणघेवाण, हे दिलं तर हे देईल, मग त्याच्याऐवजी पैसे दिले जातात. पण एनर्जी एक्सचेंज होणं गरजेची आहे की मी एखाद्याचा पत्रिका बघतोय तर त्याच्या एक्सचेंज ऑफ एनर्जी मध्ये त्याच्याकडनं मला काहीतरी मिळणं गरजेचं आहे. आणि फुकट दिलेली जी कन्सल्टेशन आहे ते लागूही पडत, उपाय लागू नाही पडणार. असे कित्येक आहेत की पहिले मी सुरुवातीला कैक लोकांनी मला हे केलं, म्हणजे पैसे द्यायचे नाहीत, हे नाही, पण आज त्यांची कामं घडलेली नाही. माझ्याकडनं मी त्यांना पोटतिडकीने तळमळीने तेवढेच उपाय तसेच सांगितले माझ्या गुरुकडे, कारण उपाय माझे नव्हते, ते अनादि अनंत पूर्वाचार्यांनी सिद्ध केलेले. मला मी एक निमित्त मात्र होऊन सांगितलं, पण त्यांनी त्याचं एनर्जी एक्सचेंज दिलं नाही. त्यामुळे कधीही फुकट मागू नये आणि घेऊही नाही, आणि फसवू तर त्याहून नाही. असे अनुभव येतात, पहिले तुम्ही सांगा, नंतर आम्ही पैसे देतो. त्यांची कामं त्यांना मजा वाटते तेव्हा, कसा फुकटात ऍडवाइस घेतला, कसं मी छानपैकी ह्याला चुना लावला. पण त्यांना कळत नसतं त्यांनी स्वतःच्या नशिबाला चुना लावून घेतलेला असतो, स्वतःला फसवलेलं असतं, पुढे जाऊन जोरदार फटके मिळतात. त्यामुळे माझं नम्र निवेदन आहे ह्या माध्यमातून की किमान ह्या शास्त्राच्या बाबतीत तरी असे प्रकार करू नका. बाकी तुम्ही करत असाल तेही चुकीचं आहे, पण इथे तर अजिबात करू नका, कारण हे भगवान शिवाचं शास्त्र आहे. बरोबर, खरंय. सर, आता असं होतं की एक महत्वाची गुंतवणूक कोणतरी करतं किंवा चुकीच्या व्यक्तीसोबत पार्टनरशिप होते किंवा लग्न होतं, आता ते झालेलं आहे, आता मागे काही येता येणार नाही आपल्याला, तर या गोष्टींची म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ज्योतिषशास्त्र काय मदत करू शकतं? पण लग्न झालेलं आहे ना, विवाह झालेला आहे किंवा गुंतवणूक झालेली आहे ना, म्हणजे तो योग होता ना फसवणुकीचा होता.
किंवा ते क्लेश होणार होते ना. हा, हा. म्हणजे जर का विवाहाचा कारक ग्रह जो असेल विवाह स्थानाचा आणि सेक्स लाईफचा कारक शुक्र आणि जी ती बाई असेल तर ती रवी नवऱ्याचा कारक ग्रह आणि तो पुरुष असेल तर चंद्र स्त्रीचा कारक ग्रह, शुक्र स्त्रीचा कारक ग्रह, हे बिघडले असणार. बरोबर. 4th हाऊस वास्तुस्थान, Yes. घरात क्लेश आहेत, लग्न करून घरात भांडण होत आहे, 4th हाऊस पण बिघडलेलं आहे, कुटुंब स्थान पण बिघडलेलं आहे, कौटुंबिक Yes. कलह होत आहेत, Yes. विवाहातनं कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्ट केस झाली, डिवोर्स पर्यंत वेळ आली, म्हणजे काहीतरी ते ऍक्टिव्ह आहेत ना, म्हणजे ते हा. त्यांच्या नशिबाची एक गतजन्मीची डेबिट्स होती, Debits होते. पार्टनरशिप मधनं फसवणूक झाली, म्हणजे गतजन्मी काहीतरी कोणाचं तरी डेबिट क्रेडिट सेटल व्हायचं होतं, बरोबर. म्हणून ती व्यक्ती ते फसवण्यासाठी तात्पुरती एक आपण म्हटलं की त्याने केलं, पण ते योग होते म्हणून योग होते. आडात असेल तर पोर येतील, नाही तर होणार नाही. नाही. सगळेच कसे नाही फसवले जात, सगळ्यांना विवाह करून सगळेच काही मनस्ताप घेतात असातली नाही. गोष्ट नाहीये, नाही. पण ज्यांना होतोय म्हणजे त्यांच्या पत्रिकेत ते योग आहेत, बरोबर आहे. त्याशिवाय ते होणारच नाही. नाही. सर तुम्ही एवढी चांगली माहिती दिली, तर अजून कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत जे तुम्ही प्रोव्हाइड करतात लोकांना, म्हणजे त्यांना माहितीगिरी मिळेल की या सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत. जसं की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काय आहे की शिक्षण, करिअर, हा. वैवाहिक समस्या, हेल्थ, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, फायनान्स ऍस्ट्रॉलॉजी, हो. इन्व्हेस्टमेंट ऍस्ट्रॉलॉजी, बरोबर. बरोबर आहे, रिलेशनशिप, मॅरेज ऍस्ट्रॉलॉजी, हे तर कॉमन आहे. त्याच्यात टॅरो कार्ड्स मी करतो, कारण बरोबर. टॅरो कार्ड्स मी शिकलेलो आहे हा. आणि टॅरो कार्ड्स मी काही वर्षापासून प्रॅक्टिस करतो Yes, yes. आणि फार वेगळ्या अँगलने टॅरो मला माझ्या गुरूंनी शिकवलं. नॉर्मल टॅरो करतात तो प्रकार वेगळा असतो आणि त्याच्यातनं जेमॉलॉजी, मी जेम्सचा अभ्यास केलेला आहे, कृष्णमूर्ती पद्धती, जेमॉलॉजीवर आपल्याला पॉडकास्ट पण करायचं आहे. हो जेमॉलॉजी तर फार म्हणजे फार सुंदर विषय आहे. Yes. जेम्स आयुर्वेदाने रत्नाला औषधी मानलेलं आहे. हो. आयुर्वेदाने रत्नाला औषधी मानलेलं Yes, आहे, yes. कळलं का? Yes. आयुर्वेदाचार्य चरक संहिता, वाग्भट संहितेत हो. रत्नांची भस्म कशी करायची याचा उल्लेख आहे. हो, आपला विषय. BA-MS मध्ये यांच्या अभ्यासक्रमात हा विषय असतो. हो. आयुर्वेदामध्ये Yes. कोण कोण लोक विचारतात तो एवढा लांब ग्रह ते रत्नाचे खडे वापरून काय होणार. मग मला हे सांगा, मग चरक संहितेत, वाग्भट संहितेत रत्नाला औषधी का मानलंय? Yes, yes. ते तर आपल्यापेक्षा महान होते ना, Correct. ते वैज्ञानिक नव्हते का? आयुर्वेद यांनी एवढा एक्सप्लोर केला. शनी हा हाडांचा कारक आहे, मगाशी बोललो ना, हाडं शनीच्या अंडर येतात. संधिवातावर शनीच्या नीलम रत्नाचं भस्म वापरा असं वाग्भटाने का सांगितलेलं, चरकाने का सांगितलेलं? ते लिहून ठेवले. न्यूरोलॉजी, डर्मेटॉलॉजी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, ENT, नर्व्ह सिस्टीम, ह्याच्यावर बुध काम करतो. अगदी बरोबर. मग ह्या सगळ्या आजारांवर पाचू रत्नाचं भस्म वापरा असं दिलेलं आहे की हो. अगदी. मग ह्याचा रिलेव्हन्स आपल्याला तसा सापडतो, पण रत्न शुद्ध कसं असावं, शुद्ध स्वरूपात असावं, ते ग्लासफिल्ड प्रोसेसने हिटेड नसावं. आजकाल हिटेड रत्न मार्केटमध्ये जास्त उपलब्ध आहेत, त्यामुळे असं नाही म्हणणार की हिटेडचा इफेक्ट येत नाही, पण अनहिटेड जे रत्न आहे की ज्याच्यावर थर्मल हिटिंग प्रोसेसने त्याचा कलर एनहान्स नाही केलेला आहे, जे नॅचरल स्वरूपात चांगल्यापैकी उपलब्ध आहे, अशा रत्नाचा गुणधर्म फार वेगळा असतो. म्हणजे हा वेगळा विषय वेगळा आहे. विषय. आपण मांडू कधी हा हो, विषय, अगदी. अतिशय सुंदर विषय. रत्न अँटीबायोटिक आहे, मंत्र म्हणजे पेनकिलर आहे, उपासना म्हणजे अँटासिड आहे, आणि एकत्रित आपल्याला मर्ज ऑफ द मेडिसिन, क्लब ऑफ द मेडिसिन करून उपाय द्यायचा आहे. बरोबर. एकत्रित उपाय द्यायचा असतो. आता ज्योतिष शास्त्राचे उपाय खर्चिकच असतात का फार, असंही लोक म्हणतात की ज्योतिषी लोक हे फार खर्चिक उपाय देतात. जरुरी नाही आहे वाक्य. हा, बाहेर फसवणूक झाल्याने लोक बोलतायत, हे ठीक आहे, आणि ह्या क्षेत्रात जबरदस्त फसवणूक करणारे लोक आहेत, त्यामुळे झालेलं. सुईने काम होत असेल तर तलवारीची काय गरज नाही. उपाय सुईने काम होतंय ना, तिथे ऑपरेशनची डिस्प्रिन किंवा ऍस्प्रिन, क्रोसिन घेऊन डोकेदुखी थांबते, तर न्यूरो सर्जरी करायची गरज काय? गरज नाही. पण जर दुखणं कॅन्सर सारखं आहे, तुमचा आजार 25-30 लाखाचा आहे, आजारच नाही, तुमची समस्याच एवढी मोठी आहे, तर त्याच्यावरती 1000-1500चा उपाय करून होणार नाही. खरंय. गणपती बाप्पा मोरया आपण हे म्हणतो, हे म्हणायलाच पाहिजे, पण गणपती बाप्पा मोरया नुसतं म्हटलं म्हणून आपल्याला गणेशाची जर का उपासना घेऊन त्याच्यापासून काही फायदा हवा असेल, तर मग तिथे गणेश उपासना किंवा गणेशाचा प्रकार वेगळा आहे. त्याचा जर तांत्रिक रूप गणेशाचं आपल्याला अभ्यासाचं असेल तर निळा गणपती, उच्चिष्ट महागणपती हे तांत्रिक रूप आहे गणेशाचं, मग त्याची उपासना वेगळी आहे. मग तुम्हाला त्याचे इफेक्ट हवे असतील, आता जर का स्मशानातली एखादी ब्लॅक मॅजिक त्याच्यावर केली एखाद्यावर, तर त्याच्यावरती विषानेच विष उतरवायला पाहिजे, काट्यानेच काटा काढतात. किंवा उच्चिष्ट महागणपती त्याचं जर का आपल्याला हे करायचं असेल त्याच्यावर संधान, तर त्यानुसार तसे उपाय द्यावे लागतात, करून घ्यावे लागतात. मग तिथे गणपतीची ती आरती म्हणून नाही होणार,
खरं आहे. जे ती गणपतीची आरती खूप छान आहे, हा. शुद्ध आहे, Yes, त्यांनी yes. मनाला चांगलं वाटेल, पण त्याला इफेक्ट द्यायचा असेल त्या लेवलला त्या लेवल तर म्हणजे जेवढा मग मोठा तिथे महाकालीचा उपायच द्यायला पाहिजे, स्मशानकालीचा. Yes, yes. एखाद्यावर जर चेडा सोडला असेल, चेडा म्हणजे काय, हम्म. तर महाकालीला भगवान शिवाने सैन्य दिलं हम्म. स्वतःचं युद्ध Yes. करायला. Yes, yes. महाकाली जेव्हा युद्धात जिंकली, राक्षसांचा संहार केला, हम्म. तेव्हा ते सैन्य स्थिरावलं हम्म. आणि पर्वत रांगांवरती विसावलं दगडगोट्यांच्या रूपात. हा, हा. हेच दगडगोटे शिवाचं सैन्य महाकालीचं हा. मंत्र सिद्ध करून, प्रोग्राम करून हम्म. चॅनलाइज करता येतं एखाद्यावर, की ह्याला असं असं कर, मी तुला असा भोग देतो. हो, हो. आणि हा चेडा प्रोग्राम करून नेगेटिव्ह माध्यमातून एखाद्याला सोडतात त्रास आणि त्याचा देण्यासाठी सोडतात. वाट लावून टाकता येते, हो. आयुष्यातनं उठवता येतं. हो. मी एक्झाम्पल दिलं. हम्म. असं कैक स्पेल आहेत, स्पेल करायचं तर कैक ठिकाणी करता येतो. ब्लॅक मॅजिकचा अभ्यास प्रचंड माझ्या गुरूंकडनं मला हा. अभ्यास केलेला आहे. जरुरी नाही की मी प्रॅक्टिस करतो. नाही. अभ्यास करणं वेगळं आहे, माहिती. प्रॅक्टिस करणं माहिती वेगळं आहे. असणं महत्वाचं आहे. हा, मला प्रकार माहितीये काय, कारण पत्रिकेतनं दिसून येतं. मुद्दा असा आहे की जर असा प्रकार कोणी सोडला असेल किंवा स्पेल केला असेल, एखादा ग्रेव्हयार्डचा, हम्म. कब्रिस्तानचा स्पेल केला असेल एखाद्यावर खाणेरडा, हम्म. तर तिथे आपल्याला विषानेच विष उतरवायला लागतं. मग तुम्ही म्हणाल मी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू का, नाही, नाही, नाही. रोज तुळशीला पाणी घालू का? हो, तुळशीला पाणी घालणं आणि तुळशीला नमस्कार करणं हे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ते करायलाच पाहिजे. हा. पण बाबा तुझं दुखणं त्या उपायाने नाही जाणार, नाही. तुला वेगळे प्रकार करावे लागतील. ते काय, म्हणजे हा, जितका मोठा प्रॉब्लेम तेवढं मोठं सोल्युशन आपल्याला द्यायला लागणार आहे. इलाज नाहीये ना. इलाज नाही. नाही. कॅन्सरला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी करावी लागते ना साहेब, करावी लागतं. करावी अगदी लागते. रास्त बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की जर प्रॉब्लेम मोठे असेल तर सोल्युशन सुद्धा त्या लेवलचं आपल्याला मग पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे? हे व्यक्ती परत्वे आहे, हा. ऍज पर केस टू केस डिपेंड नाही. मी म्हटलं सुईने काम होणार आहे ह्याचं. हो. याला एखादा जर का आता एखाद्याला प्रॉब्लेम आहे की अभ्यासात त्याला भीती वाटते किंवा काय होतंय, मग त्याला तसं शिक्षणाच्या स्थानाशी संबंधितले ग्रहयोग जे आहेत ते तपासून बघून तसे मंत्र उच्चारण कर बाबा, किंवा त्याचा रत्न वापर, किंवा अजून काही स्पेसिफिक उपाय जे असतात करावे लागतात. निश म्हणतात ज्याला, हा. निश मध्ये आपण जेव्हा जातो Yes, yes. तर ते तसे दिले तर होईल देखील. खरंय. पण फारच काही विपरीत होणार आहे तर त्यापासून दिसतंय की खूप विपरीत होण्याचे चान्सेस आहेत ह्या पिरियडमध्ये. आधीपासून बाबा तयारीला लाग, होणारी घटना टळणार नाही, ती होणारच आहे. हो. ब्रह्मा पण तिथे हात मध्ये घालणार नाही, करू शकत. कोणी घालणार नाही. लक्षात घ्या, आलं, मुद्दा आलं. लक्षात. Yes, yes. खरंय, खरंय. पण हे होईल ना, हो. तीव्रता कमी होईल ना, Yes, yes. की जे फारच नुकसानीत जाणार होतं ते थोडक्यावर निभाव. म्हणजे ज्या वेळेस जे उपाय आपल्याला करायला पाहिजे ते करायला लागतात. इन ऍडव्हान्स. आणि कसं आहे की शेवटी भगवान शिवाच्या इच्छेनेच आपल्याला ज्योतिषाकडे चांगला ज्योतिषी मिळणं हे देखील त्याचीच इच्छा असते. म्हणजे मी माझ्याकडे क्लायंट येतात ना, तेव्हा मी कधीच म्हणत नाही, माझ्या गुरूंनी मला हे शिकवलं, तू निमित्त मात्र आहेस. हा. गौरव, तू एक निमित्त मात्र आहेस, तू कोणी नाहीस. सांगणारा तू कोणी नाही, ऐकणारा तोही कोणी नाही. भगवान शिवाने इच्छा व्यक्त केली तेव्हा बरोबर. कुठला तरी कोणतरी मध्ये येईल, तुला कॉन्टॅक्ट त्या म्हणजे तुझा कॉन्टॅक्ट त्याला देऊन जाईल. बरोबर आहे. अर्थात यायचं की नाही परत ते त्याचं आहे, त्याचं आहे. खरंय. उपाय उपाय करायचे की नाही, आमचं काम आहे हे करा, हे असं असं आहे, करायचं ते करा, नाही करा. Yes. आम्ही तिथे फोर्स नाही करत कोणाला, नाही करत. म्हणजे मी तरी नाही करत. अगदी बरोबर. ज्याच्या नशिबात आहे तो घेऊन जाईल खरंय, खरंय. चांगलं. बरोबर. आणि ज्याला पीडा भोगायचीच आहे, ज्याला सहनच करायचंय, ज्याच्या आत्म्याचा कॉल आहे, तो कितीही त्याला सांगितलं तरी तो तो नाही. ते तसंच राहणार. अगदी मग आपण तिथे काही करू शकत नाही आणि वाईट वाटून घेत नाही मी. जसं मी पॉडकास्ट आधी सांगितलं की प्रेक्षकांच्या मनात किंवा लोकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरं मला या पॉडकास्ट मधून मिळाली. आणि हे एवढं मोठं शास्त्र आहे ते तुम्ही एकदम कमी वेळेमध्ये सोप्या शब्दात आमच्या समोर मांडलं. ग्रह, नक्षत्र, खूप मोठा नवमांश विषय. हे तर अजून फार वेगळंच आहे. मी खूप. तोंडोळं करून देण्याचा Yes, yes. प्रयत्न केला. येस येस. आणि आम्ही प्रेक्षकांना सुद्धा प्रॉमिस करतोय की आम्ही एक सिरीज करणार आहोत जेणेकरून तुम्हाला इत्थंभूत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जसं जेमोलॉजी असेल किंवा मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा एक फार वेगळा विषय आहे, अगदी, वैद्यक अगदी. ज्योतिषशास्त्र. म्हणजे सरांच्या जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर एक एक पॉडकास्ट होऊ शकतो असं तरी मला वाटतं. नक्की आणि प्रयत्न करतो. आणि सर आपलं जसं बोलणं झालं त्याच्यानंतर मी म्हणजे माझ्या वतीने मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला जे काही समस्या असतील एकदा तरी माझ्यावर भरोसा ठेवून तुम्ही सरांना नक्की कॉल करा. म्हणजे मी या पॉडकास्टवर बसून सांगतोय, ही माझी लक्ष्मी असं म्हणून सांगतोय, एकदा सरांना कॉल करून बघा. डेफिनेटली तुमच्या सगळ्या समस्यांचे तुम्हाला सोल्युशन मिळतील याचं मी ग्वाही देतो इथं. प्रयत्न आणि निश्चित होईल प्रयत्न माझ्याकडनं नक्की हा. करतील. आणि जसं सर म्हणतात की सुईने जर सोल्युशन मिळत असेल तर तलवारीची गरज नाही, तर तुम्हाला निश्चित जे पाहिजे तेवढं सोल्युशन सर डेफिनेटली देतील. आणि तुम्ही एकदा तरी त्यांना कॉल करा असं मला वाटतं. आणि सरांच्या जेवढ्या पण काही सर्व्हिसेस आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल आणि सरांचा नंबर सुद्धा इथं दिलाय. तर डेफिनेटली आय होप तुम्ही नक्की कॉल करणार आणि कमेंट्समध्ये काहीतरी तुमचं जे काय असेल कमेंट्समध्ये तुम्ही मेन्शन करा, आम्ही त्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सर इथे येऊन कसं वाटतंय?
छान, मला अतिशय आनंद झाला. तुम्ही व्यासपीठ दिलं मला बोलायला आणि मनापासून मी सांगण्याचा एक प्रयत्न केला. तुम्हाला आवडलं का हे सगळं? सर खूप आवडलं, कारण हा इतका डीप विषय आहे आणि तो इतका सोप्या पद्धतीने मांडणं हे तेच व्यक्ती करू शकतो ज्यांना एक डीप नॉलेज आहे. आणि एक 25 वर्षाचा तुमचा एक पूर्ण अनुभव आहे, तो सोपा नाही, तो दिसून येतो तुमच्या बोलण्यातून. आणि जे काय आहे ते माझ्या गुरूंचं आहे. हो हो जे हे तुमचं जे मोठे काय आहे ना हे ते माझ्या गुरूंचं आहे, माझं काहीच नाही. येस 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 डेफिनेटली. मी परत एकदा सांगतो की तुम्ही खरं एकदा कॉल करून बघा, म्हणजे तुमचे जे काही एक्सपिरियन्स असतील, जे काही समस्या असतील ते डेफिनेटली सर सॉल्व्ह करतील. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.